सुरुवात करा करा. आजच्या डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध डोंबिवलीच्या लेखिका कवयित्री उज्ज्वला लुकतुके, त्यांचे स्नेही नातेवाईक, निमंत्रित रसिक श्रोते आणि सभासद बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांचे शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. विजय डेंगे यांना मी विनंती करते की त्यांनी शंखनादाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करा. शंख हा उत्पत्ती व सर्जन यांचं प्रतीक असून शुद्धता व पावित्र्याशी संबंध असलेल्या सुरेख अशा शंख नादाने कार्यक्रमाची तुम्ही सुरुवात केल्याबद्दल विजय डेंगे तुमचे खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या सन्माननीय उज्ज्वलाताई लुकतुके यांची डिजिटल ओळख करून द्यावी अशी मी रवींद्र खानोलकर सरांना विनंती करते. एक सेकंद. आजच्या वक्त्या उज्ज्वलाताई लुकतुके यांची ओळख करून देणं हे एक मोठं आणि धाडसाचं काम आहे. ते मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आजचा विषय आहे कथाकथन. का न्याय देण्याचा प्रयत्न करतो म्हणतोय? बहुआयामी व्यक्तिमत्व हा शब्द आपण खूपदा वापरतो, पण बहुआयामी ते आयाम कळण्याच्याही पलीकडचं जेव्हा व्यक्तिमत्व असतं तसं एक व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे, ज्यांना आपण म्हणता येईल सांस्कृतिक आणि सामाजिक मुसाफिरी करणार सन्माननीय वाटचाल. फार दुर्मिळ आहे गुण हा. काम करणारे पण खूप जण आहेत. आता यांचं जे सांस्कृतिक मुसाफिरी आहे ती शाळेत, कॉलेजमध्ये आणि BSNL कल्याण इथे सर्व्हिसच्या कारकिर्दीत बऱ्याच प्रमाणात जोपासली गेली आहे, पण त्याला थोड्या मर्यादा येतात. पण निवृत्तीनंतर ते अमर्यादित आहे. त्या एक कवी आहेत, लेखिका आहेत, नृत्य, अभिनय, अभिवाचन, सूत्रसंचालन, कथाकथन, चित्रकला, हस्तकला, कलाकुसरीचं शिवणकाम, गृह सजावट आणि याचबरोबर अनेक संस्थान आणि ग्रुपमध्ये सामील आहेत, कार्य करतायत. बऱ्याचशा संस्थांमध्ये पदाधिकारी पण आहेत. त्यांचं पर्सनॅलिटी, व्यक्तित्व बघितलं तर या सगळ्यासाठी तन मन धन झोकून देऊन उत्तम प्रकारे आपलं कार्य किंवा कला कशी सादर करता येईल याच्यावर त्यांचा भार असतो. त्याचबरोबर या पलीकडचं म्हणजे त्या एक संपादक आहेत, त्यांच्या ऑफिसच्या जे काही पाक्षिक निघत होतं त्याच्या संपादिका होत्या. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणायला हरकत नाही. कोणतेही इव्हेंट असतील तर त्याचं मॅनेजमेंट त्यांना द्यावं. आणि एक त्याचबरोबर एक मोठा गुण आहे, स्पर्धक आहेत. कोणत्याही कुठेही भूतलावर स्पर्धा असून दे. महत्वाचं म्हणजे कसं ना, यासाठी ना आपले पाय जमिनीवर लागतात आणि ती एक नम्रता लागते. असं बरेच गुण, म्हणजे मला चान्स मिळाला एवढे गुण शोधण्याचा आणि त्याच्यापेक्षाही जास्ती गुण उपलब्ध असलेल्या आजच्या कथाकथनच्या वक्त्या उज्ज्वलाताई लुकतुके. त्यांचं शिक्षण 11वी म्हणजे SSC ला सावंतवाडी सेंटर मधून पहिल्या 10 मध्ये आणि मराठीत पहिला नंबर होता त्यांचा. BSc आहे, MA मराठी मुंबई युनिव्हर्सिटी, म्हणजे BSc करून MA केलेलं आहे त्यांनी.
शालेय शिक्षण 7वी पर्यंत मराठी शाळा नंबर 2 सावंतवाडी, माध्यमिक शिक्षण आरपीडी आणि कळसुणकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी, कॉलेजचं शिक्षण SPK कॉलेज सावंतवाडी. नंतरच्या काळात त्यांनी सर्टिफाईड प्राणिक हिलिंगचा अभ्यास केलेला आहे, त्याचं हे सर्टिफिकेट आहे. कामकाजाचा भाग 3 वर्ष हायस्कूल मध्ये सायन्स शिकवले. BSNL कल्याण मधून त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. शाळेत शिक्षक असताना सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन त्यांना त्यांचा मेकअप, ड्रेपरी, पार्श्वगायन, एकांकिका लेखन, दिग्दर्शन करून रात्रभराचे कार्यक्रम सादर करीत असत. त्यामुळे त्या आवडत्या शिक्षिका होत्या. सांस्कृतिक वाटचालमध्ये शाळा कॉलेजात वक्तृत्व, नृत्य, नाटक, खेळ सर्व स्पर्धातून भाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत. कॉलेजमध्ये शॅडो प्ले, माणसांचा पपेट शो, रेडिओ प्रोग्राम, नवनाट्य असे विविध कार्यक्रम सादर केले आहेत. लग्नानंतर प्रथमच एका म्हाताऱ्याचा खून या महेश एलकुंचवार लिखित एकांकिकेचे नाट्य अभिनेत्री म्हणून मान, सावंतवाडी, कणकवली, बेळगाव सगळीकडे अभिनयाचे पहिले बक्षीस. त्यामुळे विविध स्पर्धांमध्ये परीक्षकांचा आमंत्रित वक्त्यांचा बहुमान. सांस्कृतिक वाटचालमध्ये आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून रुपेरी पडद्यावरील स्त्री जीवन, आमचे हे दुसऱ्या स्त्रियांचे कौतुक करतात अशा विविध विषयांवर कार्यक्रम सादर. आकाशवाणी मुंबईवरून प्रभाते मनी, वनिता मंडळ, ऐसे अक्षरे रसिका वगैरे कार्यक्रमातून साहित्य प्रसारित. मुंबई दूरदर्शन वरून मुलाखतकार, काव्य वाचन, ऍक्टिंग या संधी त्यांना प्राप्त झाल्या. कोरोना काळामध्ये राज्यस्तरीय विविध स्पर्धांमधून ऑनलाईन संमेलनातून सहभाग, वक्तृत्व, अभिवाचन, काव्यलेखन, काव्य सादरीकरण, निबंध लेखन, कथालेखन अशा विविध स्पर्धेत उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय ते उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त. वृत्तबद्ध लघुरामायणाला उत्कृष्ट हा सन्मान आणि लोकप्रियता. BSNL कल्याण मध्ये निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन, सादरीकरण, सर्वांमध्ये महत्वपूर्ण सहभाग जसे की एक्सचेंजचे ओपनिंग, हळदी कुंकू, शारदोत्सव, न्यू इयर सेरेमनी, टेलिफोन डे, महिला दिन, कल्चरल मीट, स्पोर्ट्स मीट, विविध स्पर्धा, काव्य वाचन, गीत गायन, ऍक्टिंग, अंताक्षरी, फणी गेम्स वगैरे या सगळ्यांच्या आयोजनामध्ये त्या असायच्या. ऑफिसमध्ये कला ब्रह्म ऑडिटोरियमच्या स्थापनेत मोठा सहभाग. हे जे नाव आहे ते कला ब्रह्म हे पण त्यांनी सुचवलेलंच आहे. तरल तरंग ह्या ऑफिसच्या त्रैमासिकाच्या स्थापनेपासून लोगो, त्याचे नाव, प्रूफ रिडिंग, संपादन सर्व प्रकारची धुरा 3 ते 4 वर्ष सांभाळली. लेखनाच्या भागामध्ये काठोकाठ भरून राहिलेला माठ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अनुदान मिळाले आहे. कवयित्री वासंती मुजुमदार यांची प्रस्तावना लाभली आहे. ते पुस्तक आहे काठोकाठ भरून राहिलेला माठ. क्षण गुलाबांचे हा चारोळी संग्रह लोकप्रिय ह्या पुस्तका प्रकाशनाला प्रसिद्ध. साहित्यिक क्षणा नवरे, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कोडोलीकर इत्यादी मान्यवर त्याला उपस्थित होते. क्षण गुलाबाचे हे पुस्तक आहे. क्षण गुलाबाचे पुस्तकाचे प्रकाशनाच्या समयी जे महत्वाचे व्यक्ती उपस्थित होते असा आपण उल्लेख केला. लोकसत्ता, तरुण भारत वगैरे वृत्तपत्रे, ललित, अंतर्नाद, अमृत, झपूर्जा, आरती, अभिरुची इत्यादी मासिकातून साहित्य प्रसिद्ध. आय पुस्तक, सुश्राव्य, अक्षरानंद, शब्दसंवाद सारख्या ई मासिकातून साहित्याला सन्मान. काही निवडक फोटो मध्ये आपण त्यांची जी मासिकातून किंवा ज्या प्रकारे त्यांचं साहित्य आलंय ते बघतो. हे ललित म्हणून आहे. इथे आहे दिवाळी आनंद वार्ता, रंगतदार, गझल अमृत, शब्दसंवाद, मोहरली लेखणी,
रोहिणी, नगरवार्ता झपूर्जा, डोंबिवलीकर, आरती हे पण डोंबिवलीकर आहे. आरतीची ही बरीच एडिशन्स आहेत. रुची, आहा हा, शब्द संवाद, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, आपल्या लता दीदींचा मुखपृष्ठ आहे याला. आता हा डान्स थेरपी हा आपल्याकडे दिलासा विरंगुळा केंद्रामध्ये परफॉर्म झाला होता. डान्स थेरपीला बरेच आठवडे उज्ज्वलाताई शिकवत होत्या, पण त्यांना दिल्लीला जायचं तेव्हा त्यांनी आपल्या जागी आपल्याच एक सभासद माधवी देसाई यांना तयार केलं. कारण ते इतकं महत्वाचं होतं. पुढच्या क्लिपमध्ये बघाल तुम्ही, आपले 91 वर्षाचे ढाके काका त्याच्यानंतर आपण कवयित्री म्हणून त्यांची ओळख, आमंत्रित कवयित्री म्हणून उजगाव, आंबेजोगाई, सावंतवाडी, ठाणे, शहापूर, नाशिक, वाशी, मुलुंड, यशवंतराव चव्हाण सभागृह अनेक ठिकाणची संधी. श्री अशोक नायगावकर, श्री अरुण म्हात्रे, श्री रामदास फुटाणे, श्री महेश केळुसकर, श्री संदेश ढगे, कैलासवासी निरंजन उजगरे वगैरे मातब्बर कवींसोबत काव्य वाचनाची संधी. पुढे आपल्याला एक फोटो त्यातला बघायला मिळणार आहे. काही निवडक फोटो आहेत त्यांच्या काव्यांचे. अभिनय प्रवास, गिरगाव साहित्य संघातर्फे मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये नाटकातून अभिनय करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनयासाठी 2दा पारितोषिके, तसेच BSNL मध्ये राष्ट्रीय स्तरावर अभिनयाचे पहिले पारितोषिक. प्राध्यापक विजय भादरपेकर यांच्या नाट्य निर्जर संस्थेतून सुरुवात व कोकणात नाट्य अभिनेत्री म्हणून ओळख. आपल्याला वरच्या उभ्या ह्याच्यामध्ये डावीकडे त्यांचा फोटो दिसतोय, कारण आपण सगळं मोबाईलवर जर बघत असाल तर तो थोडा छोटा आहे. हवाई नृत्यासाठी घरच्या घरी ड्रेसवर दागिने बनवले, त्याचे फोटो आहेत. देवयानीच्या भूमिकेत हा फोटो आहे. अनुप जलोटा यांच्या सखी बाजे पग पैजणी या चतुरंग भजनावर नृत्य व त्याची खूप प्रशंसा झाली. ययाती देवयानी मध्ये देवयानी साकारताना समोरचा नाडकर्णी विजय तेंडुलकर यांच्या एकांकिकेतील क्षण. म्हाताऱ्याचा खून महेश एलकुंचवार यांच्या एकांकिकेला प्रचंड यश, अभिनयासाठी पारितोषिके. एकांकिकेतील हे दृश्य आहे. लेख आणि गोष्टी सादरीकरण. उज्ज्वल रंग सदर व्हॉट्सअपवर 28 भागात व्हायरल झाले. त्यात लेख आणि गोष्टी आहेत. हे पण उज्ज्वल रंग. आता त्यांचे एक वेगळ्या प्रकारे कार्यक्रम राबवले जातात. त्याच्यातलं 5व्या क्रमांकाच्या वेळेला त्यांनी पाठवलेलं आणि 8व्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी पाठवलेलं हे फ्लायर आहे. काही आपण फोटो बघणार आहोत. सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिरात लोकमान्य टिळकांवर भाषण देताना. कल्याण टेलिकॉम मधील हे चित्र आहे. कल्याण टेलिकॉम मध्ये कार्यक्रम सादर करताना. कल्याण टेलिकॉम येथे काव्य वाचन. श्री रवींद्र लाखे प्रमुख पाहुणे व परीक्षक उपलब्ध होते. कल्याण टेलिकॉम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना. मातब्बर कवींसोबत मानाचे क्षण. आपल्याला नायगावकर साहेब इथे दिसत आहेत. डावीकडे उज्ज्वलाताई आहेत. टेलिकॉम मध्ये अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार. एक बोलू का? हा बोला. आता जो तुम्ही फोटो दाखवला ना, त्याच्यात नागवेकर सर होते, अरुण म्हात्रे सर होते. हा हा, तर ह्याच्या ज्या मध्ये आहेत ना त्या संगीता बर्वे, आता त्यांना खूप अत्यंत मानाचं समजलं जाणारं साहित्य अकॅडमीचं पुरस्कार मिळालेला आहे या वर्षी 21-22. छान. उज्ज्वलाताई, मी थोडा फास्ट का जातोय, आज माझ्यावरची जबाबदारी जरा जास्ती आहे. या वर्षी सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिनाला 365 डब्यांची गाडी चालली.
आणि आजची माझी गाडी पण 160 पर्यंत आहे, त्याच्या अर्ध्या मापाची आहे. हा, तुम्ही मला कुठेही अडवलं तर चालेल, कारण तेवढं आपल्या प्रेक्षकांना माहिती मिळेल. हे जे टेलिकॉम मध्ये अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार आहे त्याचं सर्टिफिकेट पुढे आपण बघणार आहोत. नाटककार श्री गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारतानाचा हा फोटो आहे. कला ब्रह्म या कल्याण टेलिकॉमच्या ऑडिटोरियमच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्याकडून पूजा संपन्न करण्यात आली. कैलासवासी सुरेंद्र वाजपेयी यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना वाजपेयी सर आणि आपले आबासाहेब पटवारी अशी काही व्यक्तिमत्व आहेत जी आपल्याला परत तशी लाभणारच नाहीयेत. बरेच ठिकाणी निमंत्रित व परीक्षक म्हणून त्यांची हजेरी असते. कट्टा गँग मध्ये 75 साजरी करताना कट्टा गँगचा उल्लेख त्यांनी 70च्या वरच्या असं केलेलं आहे पुढे, आणि 70च्या वरच्या. आता ह्यातल्याही दोघी तिघी जणी तरी मला माहिती आहेत, आपल्या आता 4 जणी आहेत की ह्या आता कार्यक्रम बघतायत. छान उज्ज्वलताई, सगळ्यांना घेऊन जाण्याची जी क्षमता आहे तुमच्यामध्ये ना. ज्येष्ठ नागरिक संघ रघुवीर नगर मध्ये दिंडीच्या वेळेला, ऑफिसमध्ये महिला दिन सादर करताना, काव्य रसिक मंडळ डोंबिवली प्रमुख पाहुण्या साने सर मॅडमनी त्यांची कविता वाखाणली. उजवीकडे आपल्या एक भगिनी आहे, जरा नाव पटकन सांगाल उज्ज्वलताई? शेवडे. 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 स्नेहल शेवडे. स्नेहल शेवडे लवकर देवाकडे गेल्या. त्यांनी आपल्या ग्रुपला खूप धमाल मजा दिलेली आहे. होय होय होय. ऑफिसमध्ये असेच इतरांचेही सेंड ऑफ सेरेमनी करणं, इतरांचं कौतुक आणि इतरांचे कार्यक्रम करणं, ह्याचे काही फोटो आपण पुढे बघणार आहोत. ही ती कट्टा गँग आहे. गँग म्हटलं की भीती वाटते, पण ही गँग बघून भीती नाही वाटत, कारण ते सदैव भेटत असतात. आपण एक छान फोटो आहे बघा, जागतिक महिला दिनाचा. आपल्या अनसुयताई कुंभार आणि उज्ज्वलताई आहेत. काही निवडक फोटो मध्ये काही फोटो मी दाखवतो. उज्ज्वलताईंच्या हातात फुलगुच्छ आहे. उज्ज्वलताईंचं कौतुक करतानाचा हा फोटो आहे. आपण एक फोटो आहे. मी मगाशी जे म्हटलं डोंबिवली समृद्ध आहे, त्यामुळे सगळ्या फोटोमध्ये आपले समृद्ध विविध लोक दिसत आहेत, विविध क्षेत्रातले. डॉक्टर वृंदाताई इकडे आहेत. इतरांचेच कार्यक्रमात काहीतरी वेगळेपणा आणि मोठेपणा आणण्याचा हा एक कार्यक्रम आहे. 60 वर्ष पूर्ण करतानाचा कार्यक्रम त्यांनी तो मॅनेज केला होता. मी सूत्रसंचालन म्हणत नाही, कारण त्याच्यात त्यांचं बहुआयामी सहभाग असतो. हा बघा आपल्या प्रज्ञाताई जोशी कौतुक करताना. मित्रमैत्रिणींचे वाढदिवस सेंड ऑफ म्हणजे आयोजन, त्यांच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवणे, त्यांच्या नातलगांसाठी कवने रचणे, रांगोळी, शिवणकाम, क्राफ्ट वगैरे कलांमध्ये रुची आहे त्यांना. सजावटीमध्ये हा एक छान फोटो आहे. सासू सासरे निवर्तल्यानंतर त्यांना स्टार मध्ये त्यांना घेऊन त्यांना स्टार बनवून गणपतीची सजावट केली. फार वेगळा आणि छान उदाहरण आहे. गणपती उत्सव सजावट, आपल्या दरवाजाच्या बाहेर सजावट करणं, आपण एक दुर्मिळ फोटो आहे. कोणी अशा प्रकारच्या गोष्टीची कॉपी करायला हरकत नाही. डोंबिवलीत जर कोणी कॉपी केली तर त्याचा आपण उज्ज्वलताई लोकतुके यांना श्रेय देऊ. महालक्ष्मीची सजावट आहे, घरगुती सजावट आहे. त्या काळात ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते. मंगळागौर आरास इथे म्हटलंय, तेव्हा सावंतवाडीत कलर फोटो बनत नव्हते म्हणून. सासूबाईंच्या प्रेमळ आग्रहामुळे प्रथमच 1 दिवसात हलव्याचे दागिने तयार केले. शुभेच्छा कार्डवर कपड्यावरील कलाकुसर. ह्या काही कलाकुसरीच्या वडीलधारी व्यक्तींना शुभेच्छा कार्ड, सणावारांच्या शुभेच्छा, 3D शुभेच्छा कार्ड, कुटुंबियांना शुभेच्छा कार्ड.
मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना शुभेच्छा कार्ड. हे कपड्यावरच्या कलाकुसरी आहेत. काही निवडक फोटोमध्ये एक रांगोळी आहे. मतदानाचा शिक्का लोकशाहीचा एक्का, यादीमध्ये नाव नोंदवू, मतदानाचा हक्क बजावू, अशा प्रकारची रांगोळी आहे. सन्मान पुरस्कार PNT सांस्कृतिक कल्याणकारी संस्थेमध्ये, तसेच JNS रघुवीर नगर मध्ये कथाकथन, अभिनय, पाककला वगैरे स्पर्धातून बक्षिसे, शेकडो बक्षिसे व सन्मान पत्र प्राप्त पैकी काही. हे जे शासनाचे ऍक्टिंग साठी पहिले पारितोषिक आहे आणि शासनाचं हे दुसऱ्यांदा मिळालेलं पहिलं पारितोषिक आहे त्यांना, ज्याचा उल्लेख मगाशी आपण केला होता. कैलासवासी वामनराव ओक लिखित डोंबिवली इतिहास, डोंबिवली कवी, अभिनेत्री, डायरी, त्यांना मानाचे स्थान आहे. सन्मान पत्र बालिका दिन, कवयित्री, मी सगळे सन्मान पत्र वाचत नाहीये, कारण आपल्याकडे एक प्रश्न येतो की सन्मान पत्र ठेवतात कुठे एवढे सगळे. आणि त्यापैकी असंख्य बक्षीस आणि सन्मान पत्र घेणारे एक व्यक्ती म्हणून उज्ज्वलाताई तुम्हाला आम्ही ओळखतो. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकशाही दीपावली स्पर्धा 2021 प्रमाणपत्र, शब्द सेतू साहित्य मंच पुणे, तामिळनाडू रिजनल टेलिकॉम तर्फे सन्मानित, ते हे सर्टिफिकेट आहे, मगाशी मी उल्लेख केला त्याचा. काही निवडक फोटोमध्ये प्रारंभ कला अकादमी ठाणे उत्सव ज्येष्ठांचा अति लघु कला कथाकथन स्पर्धेमध्ये विजेती, काव्य सादरीकरण, कोणाचा अनम्यूट असेल तर आपला आवाज बंद ठेवा. हे पण एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता जे आपण झेंडा वंदन केलं उज्ज्वलाताई तेव्हाच आहे ना, हा मानेने सांगा, तेव्हा आपण घर घर तिरंगा मधलं हे सर्टिफिकेट असावं. माझी लेखणी साहित्य मंच तिकडचं एक सर्टिफिकेट आहे. प्रसिद्धी माध्यम म्हणजे बऱ्याचशा पत्रकातून त्यांचं नाव, निमंत्रण पत्रिका असो किंवा माहिती पत्रिका असो ते, आणि पेपर मधलं कटिंग बऱ्याच ठिकाणी आहे. इथे मध्यभागी आपल्याला उज्ज्वला लोकतुके, पहिला दिवाळी सण, महाराणी पद्मिनी सळसळता आविष्कार, एका म्हाताऱ्याचा खून, एक उत्कृष्ट एकांकिका, 11व्या नाथपई एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ, संपृक्त गूढ रम्यतेच्या वाटेवरची कविता, वर्धापन दिन साजरा झाला समता महिला मंडळाचा. हे पेपर मधले कटिंग आहेत. समता महिला मंडळीचा स्तुत्य उपक्रम, उज्ज्वला लोकतुके डोंबिवली, कथा कविता स्पर्धेचा निकाल जाहीर, उज्ज्वला लोकतुके यांना बक्षीस आहे, ते अंडरलाईन केलेलं आहे. आषाढस्थ प्रथम दिवसे कवी सुमनांचा सडा, आमचा ग्रुप, हा जो कट्टा आहे ना, कट्टा गँग, त्याचा हा पेपर मध्ये आलेला फोटो आहे. काव्य रसिक मंडळाचे संमेलन. आपण सामाजिक कार्याच्या दिशेने जाऊया. कोकण मराठी साहित्य परिषद काव्य रसिक मंडळ या साहित्य मंडळातून सक्रिय सहभाग, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कल्याण डोंबिवली महानगर यामध्ये सध्या सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत त्या. सावंतवाडीमध्ये समता महिला मंडळाच्या स्थापनेपासून अध्यक्ष, कार्याध्यक्ष असे पदभार सांभाळून
त्यात 2 दिवसाचा मेळावा, ज्यात परिसंवाद, भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि बक्षीस समारंभ असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन, सादरीकरण, सर्व प्रकारचे मनापासून सहभाग, तसेच साप्ताहिक बैठक, छोटी सहल, गरिबांना मदत हे कार्यक्रम अंतर्भूत होते. अजूनही मंडळ जोरात चालू आहे. दरवर्षी त्यांचे सालाबादप्रमाणे कार्यक्रम चालू आहेत आणि त्याच्यात उज्ज्वलताईंचा सहभाग अजूनही तेवढाच सक्रिय आहे. सरासरी 70 वर्षे वयाच्या बायकांचा कट्टा गँग या ग्रुपमध्ये एक उन्हाळ दिवस, ही छोटी पिकनिक, भीसी, विविध फनी स्पर्धा, विचार आदान प्रदान, एकत्र सिनेमा नाटक पाहणे, मुख्य म्हणजे सतत 5 वर्षे पुसाळकर बागेत ह्याच बायकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून सर्वांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न. मोठं काम आहे उज्ज्वलाताई. सामाजिक कार्य त्यांच्या कल्याण टेलिकॉमचा भाग आहे. याच्यात कल्याण टेलिकॉम मध्ये तरंग या त्रैमासिकाची धुरा त्यांनी 3-4 वर्षे सांभाळली असा मगाशी उल्लेख होता. नियमित फलक लिहिणं हा एक फार कठीण असं जोपासलेलं काम असतं की तिथे दररोज किंवा दर आठवड्याला एक वेगळा मेसेज फलकावर लिहिणं. सामाजिक कार्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मगाशी जो उल्लेख केला, नियुक्ती पत्र आहे त्यांना, सरचिटणीस कल्याण डोंबिवली महानगर म्हणून. अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये उज्ज्वलताई लोकटुके बक्षीस देताना, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेमध्ये उज्ज्वलताई लोकटुके काही कौतुक स्वीकारताना, दुसरे पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलन 24 जुलै 2022 तेव्हाचा फोटो आहे. हे त्याच कार्यक्रमाचा फोटो आहे. द्विशतक उपक्रम 200 हा एक फोटो आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कल्याण डोंबिवली महानगर समूह 1. आता आपण काव्य रसिक मंडळ म्हणजे यांचा संचार बऱ्याच मंडळात किंवा संस्थेत आहे आणि तो आपलं पद सांभाळून आहेत. काव्य रसिक मंडळ डोंबिवली हा फोटो आहे. 56वे वार्षिक संमेलन म्हणून. अभियान सन्मान कलाश्रम हा पण एक वेगळा पोर्टफोलिओ आहे. तिकडच्या कार्यक्रमात त्या बोलताना आहेत आणि ही ते कार्यक्रमाची पत्रिका आहे. आजचा कार्यक्रम कथाकथनचा आहे. त्याच्या अगोदर माझं कथन खूप झालेलं आहे, पण ते पुरेसं नाहीये, कारण मला आणखी तुम्हाला 2-2 मिनिटाच्या 3 क्लिप्स दाखवायच्या आहेत. आणि एक मिनिट द्या फक्त मला. त्या क्लिप फार महत्वाच्या आहेत. नमस्कार. स्वलिखित उखाणा स्पर्धेमध्ये मी उज्ज्वला लुटतुके वय 63 डोंबिवली मधून सहभागी होत आहे. 2 खणाचं घर शेतामंदी बांधलं, एका अंगाला दुधी तर दुसऱ्या अंगाला कारलं. 2 खणांचं घर शेतामंदी बांधलं, एका अंगाला दुधी दुसऱ्या अंगाला कारलं. माझ्या गळ्यात धनी तुम्ही नवं डोरलं की हो बांधलं. माझ्या गळ्यात धनी तुम्ही नवं डोरलं की हो बांधलं. डोरलेला असू देत मणी 1000 आणि तुमच्या पेरमाचा वेगळाच इच्छा. डोरलेला असू देत मणी 1000 तुमच्या पेरमाचा वेगळाच इच्छा. इच्चार करून शान भिंत गेरूनी रंगवली, तुमची नि माझी काढली वाटोळी रांगोळी. इच्चार करून शान भिंत गेरूनी रंगवली, तुमची नि माझी काढली वाटोळी रांगोळी. ह्यालाच म्हणतात कोणी काय ते वारली. ह्यालाच म्हणतात कोणी काय ती वारली. वारली मंदी राणी शेंते पाणी आणि राजा गातो गाणी. वारली मंदी राणी शेंते पाणी आणि राजा गातो गाणी. गाणी गाता गाता पेटवितो शेकोटी आणि बाया गोल गोल नाचती. गाणी गाता गाता पेटवितो शेकोटी आणि बाया गोल गोल नाचती.
गोल गोल नाचताना माझा बाई गेला तोल, गोल गोल नाचताना माझा बाई गेला तोल, आणि खुशाल रावसने आयुष्य मिळो हेच माझ्या म्हणीचे बोल. वा उज्ज्वलताई, आम्ही आता दुसरी क्लिप बघू. छोट्या छोट्या 3 क्लिप आहेत, पण त्याच्यातून आपल्याला उज्ज्वलताईंचं त्यांची ओळख आपल्याला आहेच, पण आणखी एक त्याचा वेगळा आस्वाद घेता येतोय. मध्य मुंबई आयोजित जोगवा स्पर्धेसाठी मी उज्ज्वला लुकतुके डोंबिवलीहून स्वरचित जोगवा म्हणत आहे. जोगवा 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 मागते आईचा जोगवा, जोगवा जोगवा मागते आईचा जोगवा, जोगवा जोगवा मागते आईचा जोगवा, जोगवा जोगवा मागते. भावभक्तीची माया मध्ये जोगतीन मी होते आईचा जोगवा, जोगवा जोगवा मागते. हृदय फुलांच्या पायघड्या मी तुझसाठी घालते, शब्द फुलांची वात करूनी तुझसाठी जाळते. हृदय फुलांच्या पायघड्या मी तुझसाठी घालते, शब्द फुलांची वात करूनी तुझसाठी जाळते. माय भवानी, माय भवानी अहंकाराचा भंडारा उधळते आईचा जोगवा, जोगवा जोगवा मागते. संसाराला केले हवाली तुझ्या कृपेमुळे, कापूर ज्योती मन जाळले मला मी विसरले. संसाराला केले हवाली तुझ्या कृपेमुळे, कापूर ज्योती मन जाळले मला मी विसरले. तुझ्या खुशी मी, तुझ्या खुशी मी तुझीच होऊन आता मी राहते आईचा जोगवा, जोगवा जोगवा मागते. तूच माता तूच भगिनी तूच सखी माझी, सुख आहे ते मला मिळाले तुझ्याच पायाशी. तूच माता तूच भगिनी तूच सखी माझी, सुख आहे ते मला मिळाले तुझ्याच पायाशी. ज्योतीने ज्योतीने ज्योत लागते साऱ्या सुख मागते आईचा जोगवा, जोगवा जोगवा मागते. भावभक्तीची माया मध्ये जोगती. व्हॉट्सअपच्या मर्यादाने थोडस कट आलेलं आहे. आता एक तिसरं आपण एक असं 1.5-2 मिनिटाचं बघू आणि मग आपण कारण हे त्यांच्या क्लिप बघणं हे पण आपल्या आजच्या कार्यक्रमाचा भाग आहे, लक्षात घ्या. आज मी अपर्णाताईंना एकदम कमी वेळ देणार आहे असं ठरवलंय. नमस्कार. साहित्य आनंद यूट्यूब आयोजित राज्यस्तरीय भव्य ऑनलाईन काव्य स्पर्धेत मी उज्ज्वला लुकतुके डोंबिवली भाग घेत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे भिवू नको. संधी पुढती पाठ नको रे, उपड्या घड्यावर पाणी नको. संधी पुढती पाठ नको रे, उपड्या घड्यावर पाणी नको. जाणून घेऊन शिक माणसा, ठेच लागून शहाणा नको. जी जी र जी, जी जी र जी.
मनुष्याचे पाय मातीचे, मातीचं फक्त चिवडू नको. मनुष्याचे पाय मातीचे, मातीचं फक्त चिवडू नको. माणूस आधी बन माणसा, देवाची ती प्रतिमा नको. जी जी र जी, जी जी र जी. आंधळ दळत कुत्रपीठ खात, म्हणून दळणं सोडू नको. आंधळ दळत कुत्रपीठ खात, म्हणून दळणं सोडू नको. कुत्र्याला तू टाक हाडक, शेपटीकडे त्या बघू नको. जी जी र जी, जी जी र जी. हरी देईल खाटल्यावरी, हरीला शोधत फिरू नको. हरी देईल खाटल्यावरी, हरीला शोधत फिरू नको. खाटल्याचा खात्मा करूनी, कामधंदा तू विसरू नको. जी जी र जी, जी जी र जी. देश तसा तू वेश करावा, पाठवारला धावू नको. देश तसा तू वेश करावा, पाठवारला धावू नको. दुःखाची तू करून कविता, साडेसातीला भिवू नको. जी जी र जी, जी जी र जी, जी जी र जी. धन्यवाद. उज्ज्वलाताई, आत्ताचा एक आपला नवीन अनुभव सांगायचा म्हणजे 13 ऑगस्टला आपला ऑर्केस्ट्रा होता, दिलासा विरंगुळा वाद्यवृंदाचा. तेव्हा नैसर्गिक आहे 15 ऑगस्टचा माहोल होता. तर उज्ज्वलाताईंना त्या दिवशी बिलकुल वेळ नव्हता. त्यांना कसंही करून 10:15 10:30 डोंबिवली सोडायची होती, पण त्यातल्या त्यात त्यांनी आदल्या दिवशी ठरवून एक देशभर गीतावरचा नाच ठरवून तो आपल्याकडे साजरा केला. मला एवढंच म्हणायचंय की एवढं नम्र, सातत्य पाळणारं आणि कलेमध्ये निष्णात असं हे व्यक्तिमत्व आहे. अपर्णाताई, तुम्हाला अंदाज आहे की मी तुम्हाला वेळ ठेवलेला नाही आहे. पुढची सूत्र तुमच्याकडे. रवींद्र खानोलकर सर, लांबलचक परंतु महत्वाची, उल्लेखनीय, दमछाक करणारी अशी चतुरस्र व्यक्तिमत्व असलेली आपली उज्ज्वला लुकतुके यांची ओळख तुम्ही तितक्या शब्द सामर्थ्याने करून दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता मला उमजलेल्या उज्ज्वलाताई, आता आपण ऐकलं डिजिटल ओळख बघितली, पण मला त्या कशा कळल्या, काय आहे त्याच्याविषयी 2 वाक्य. वसंत ऋतू येतात, सगळीकडे आनंदाचे उत्साहाचे वातावरण तयार होते. त्याचप्रमाणे उज्ज्वला येतात, आनंदाचे उत्साहाचे चैतन्याचे हिरव्या मनाचे आपोआपच वातावरण तयार होते. ते मुद्दाम करावे तयार लागत नाही. तिच्या हास्याने आणि स्पर्शाने सगळ्यांचीच मने उजळून निघतात. कंटाळवाणं उदासीनतेचं मळब जाऊन मनाचं आकाश पांढरं शुभ्र होतं आणि शुभ्र होऊन ते प्रकाशतं. चाणाक्षपणे नेमके आणि नेटके लिहिल्यामुळे तुमच्या हातून अनेक कथा, कविता, नाटकं अशी अनेक सदरं तुम्ही लिहिली. विविध बक्षिसांच्या मानकरी, उज्ज्वल रंग सादर करणाऱ्या उज्ज्वल मनाच्या उज्ज्वलाताईंना मी विनंती करते की त्यांनी कथाकथनाला सुरुवात करावी. उज्ज्वलाताई, तुम्ही घड्याळाकडे बघू नका, सगळे उपस्थित आपले आहेत. आणि तुम्हाला लागणार आहे तेवढा वेळ घ्या. आभाराचे 2 शब्द तरी मी मानते, कारण की नंतर मग ते होत नाही. ठीक आहे. नाही, मी एवढंच विनंती केली, घड्याळाकडे बघू नका. खानोलकर सरनी आणि माझी मैत्रीण अपर्णाताईंनी माझं इतकं सुंदर वर्णन केलंय ना, की म्हणजे हे भाग्यच म्हणते मी, मला मिळालेलं सर्वात मोठं बक्षीस आहे. म्हणजे मी काय दिलं म्हणण्यापेक्षा सगळेजण माझ्यासाठी एवढं काय काय मला देत असतात ना, मला खरंच मी किती आभार मानू, मी कोणत्या शब्दात, परमेश्वराचे पण मी त्याच्यासाठी आभार मानते की इतकी सगळी सुंदर माणसं या दुनियेत मला मिळाली. आणि खरं सांगायचं तर खानोलकर सरांनी
या विरंगुळ्या मार्फत जवळजवळ एक 60 ते 75 माणसांची म्हणजे कलाकारांची फौज उभी केलेली आहे. आणि हे अजिबात अतिशयोक्ती नाहीये. सातत्याने त्यांच्याकडून करून घेऊन आज सगळे हिरे असे झळकतायत आणि त्याच्यापैकीच मी एक आहे. मी आता मला नकळत हिरा म्हणून घेतलेलं आहे. पण छान हे छान. शब्दशः खरं आहे. याच्यात काहीच अतिशयोक्ती नाही. आणि एक माहोल असा इतका सुंदर निर्माण केलाय ना, की प्रत्येक जण मोकळा होतो. आणखी आणखी आपल्यातले म्हणजे गुण खानोलकर सर हेरतात खरं सांगायचं तर. आता हे एवढा माझा जो काही परिचय दिला ना, तो त्यांनी खोदून खोदून मग तुम्ही हे पाठवा, मग तुम्ही ते पाठवा. हे सगळं त्यांनी मला माहिती पण नाहीये, की त्यांनी हे इतके कुठले कुठले फोटो कधी मी पाठवले असतील किंवा काय जमा कसे केलेत. खूप मेहनत घेतली, प्रचंड मेहनत घेतली त्यांनी. सगळी वर्गवारी करून वगैरे एवढं सगळं दाखवलं इथे म्हणजे डिजिटल माहिती त्यांनी एवढी दिली ना, त्याच्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे. आणि आज माझ्यासाठी एवढा सगळा वृंद इथे हजर आहे माझ्या कथा ऐकायला. मी काही कोण मोठी मोठी लेखिका नाहीये. या 1-2 वर्षातच मी लिहायला लागलीये. पेंडेमिक म्हणजे कोरोना काळातच लिहायला लागलीये. गेल्या वर्षी साधारण ह्याच वेळेला म्हणजे गणपती झाल्यानंतर लगेच माझा कार्यक्रम विरंगुळ्यात पहिला होता कथाकथनाचा आणि आता हा दुसरा. पण दरम्यान मी मग याच्याच वरून मला असंच प्रज्ञाताईंनी विचारलं, की "तू माझ्या वाढदिवसाच्या दिवशी करशील का कार्यक्रम?" वगैरे अशा विचारणा झाल्या ना, म्हणून माझे आता 8 कार्यक्रम कथाकथनाचे झालेले आहेत मंडळी. त्याचं हे सगळं श्रेय या विरंगुळ्यालाच जातं. तेव्हा मी गजाननाला, सरस्वती मातेला आता मला ना खरं तर सगळ्यांची नावं घ्यायची होती. खानोलकर सरांबरोबरच अनुसयाताई आहेत, आपल्या लीलाताई आहेत किंवा वृंदाताई आहेत. कितीतरी सुप्रियाताई आहेत, आपले आपटे सर आहेत. सगळ्यांची नावं मला घेता येणार नाहीत कारण सगळ्यांची राहणार आहेत. आणि मग वेळ जाईल म्हणून मी त्या सगळ्यांचं म्हणजे नावं घेत नाही. पण ह्या सगळ्यांचा खूप मोठा आधार, सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. हां, भारतीताई, मृदुलाताई या तर नेहमीच इतकं भरभरून कौतुक करत असतात ना, त्याच्यामुळे मी सगळ्यांची आता नावं घेत नाही. पण ह्या सगळ्यांच्यामुळेच मी आहे, एवढं नक्की. आणि ह्या परमेश्वराचे, माझ्या गुरूंचे वंदन करून मी सगळ्या श्रोतृवर्गाला, माझ्या परिचितांना, माझ्या मैत्रिणींना नमस्कार करून मी कथा अभिवाचनच करत आहे. म्हणजे नेमके शब्द बोलले जातात आणि उगाच वेळ जात नाही, फापट पसारा वाढत नाही. म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. चालेल? पहिल्या कथेचं नाव आहे आनंदाश्रू. लहानपणापासून बाळगलेलं ओमचं आणि त्यांच्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्याला IIT पवई मधून बीटेक आणि त्याच्या पुढे एमटेक करता आलं. पण परदेशी न जाता तो भारतातच राहणार होता. त्यामुळे अर्थातच त्याच्या आई वडिलांना आणि लाडक्या आरतीताईला कोण अभिमान वाटत होता. ओमच्या मते सॉरी आईच्या मते ओमला स्वरूप सुंदर मुलगी सहजच मिळाली असती. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. कारण ओम इतका शिकलेला हँडसम तरुण असला तरी बोलताना थोडा लागत असे आणि त्याला तोत्रा म्हणणे म्हणजे घाटे कुटुंबातील कोणालाच आवडत नसे. पण नकार देताना मुलगी किंवा तिचे आई वडील स्पष्टच तसे म्हणत. मुख्य म्हणजे ओमला अशी कोणीही स्वरूप सुंदरी नको होती. मात्र त्याच्या तोलामोलाची IITतूनच शिकलेली मुलगी हवी होती आणि तिथेच गाडे अडले होते. आरतीने कुठे केलं IIT असा प्रश्न त्याची आई विचारी. पण ओम म्हणत होता की तिचं संगीत हे क्षेत्र आहे आणि त्यात तिने टॉप केले. तिला पंडित अशोक कुमार शर्मा यांच्या मुलांनी सलीलने मागणी घालून लग्न केलं. त्याचा काटे घराण्याला अभिमानच होता आणि त्यामुळे तिचं संगीत अबाधित राहिलं होतं. रिझर्व्ह बँकेत एरिया मॅनेजर पदावर असलेले त्याचे वडील निशिकांत आणि LICत मोठ्या हुद्द्यावर असलेली नलिनीताई त्याची आई ह्या अतिशय उत्साही सर्जनशील अशा होत्या आणि त्याबद्दल ओमला कोण अभिमान. लहानपणी शिकत असताना बोलण्याच्या प्रॉब्लेममुळे ओम मित्रात रमत नसे आणि मग आरतीताई आणि शेजारी यांच्यातच तो रमे. पण त्यामुळे नवीन शिकण्याची, वाचनाची प्रचंड आवड त्याला निर्माण झाली होती. त्याची अर्धी अधिक छोटी डिक्शनरी पाठ होती आणि ह्याचं सगळ्यांना
खूप आश्चर्य वाटायचं. प्रथम नलूताईंना त्याच्या आईला ओम तोत्रा झालाय याचं प्रचंड वाईट वाटायचं. त्यांनी वेखंड, मध दे, पिंपळाची पानं वाटून दे, खूप उपाय केले. स्पीच थेरपी सुद्धा सुरू केली, पण ओमने कशालाही दाद दिली नाही. आरती स्वतः टंग ट्विस्टर भोकायची, पण ओम कंटाळायचा. आणि नंतर त्याची अभ्यासातली प्रगती पाहून हळूहळू सगळे विसरले, खुद्द ओम सुद्धा. पण अलीकडे त्याच्या लग्नाच्या विषयामुळे हा प्रॉब्लेम नलूताईंना खूपच जाणवू लागला आणि आपण कमी पडलोय की काय असं त्यांना वाटू लागलं. IITतलीच मुलगी ओमला पाहिजे होती, पण तोत्रे पण हे त्याचं वैगुण्य आड येत होतं. ओमचे बाकी गुण कितीही असले तरी. आणि शिवाय प्रोफाईल मध्ये त्यांनी तसं नमूद केलं होतं, त्यामुळे सांगून स्थळ येत नव्हती. पण IITची ही अट मात्र ओम काही कमी करत नव्हता. तरी सुद्धा आज नलिनीताई खूप उत्साहात होत्या. त्याला कारणच तसं होतं. श्रीधर फडके यांची मुलगी वीणा. ऐकू येत आहे ना? चालून द्या तुमचं, मी बंद केला तो आवाज मध्ये. हा. श्रीधर फडके यांची मुलगी वीणा ओम साठी सांगून आली होती. ओमच्या सगळ्या अटीत बसणारी. तिने खरगपूर दिल्लीतून एमटेक केलं होतं आणि फोटोत तर खूपच छान दिसत होती. आता मात्र नलूताईंनी कंबर कसली. आपल्याकडून होईल तेवढं करायचं, हे स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही. या स्थळावर इम्प्रेशन मारायचं. त्या लोकांना एकदम कम्फर्ट जाणवल्या पाहिजे आणि शिवाय घराण्याची थोरवीही समजली पाहिजे. या हेतूने त्यांनी 2 दिवस हातचे ठेवून मगच त्यांना आमच्या घरीच या, बाहेर भेटण्यापेक्षा घरीच या, चांगला परिचय होईल असं त्यांनी सांगितलं. प्रथम श्रीधर फडके या नावावरून थोडा गोंधळ झाला, पण नावातच साधर्म्य होतं. बाकी संगीतातला सा त्यांना समजत नव्हता, फक्त कानसेन होते. मग नलूताईंनी ओमची सगळी बक्षिसं घासून पुसून अरेंज केली. पडद्यांपासून पाय पुसण्यापर्यंत सगळं बदललं. देशी विदेशी वस्तू जमवण्याचा, स्वतः काही बाही कलाकृती करण्याचा नलूताईंना छंदच होता. तर घर एकदम शोभिवंत म्युझियम करून टाकलं त्यांनी. बाहेरच्या सेफ्टी डोअर पासून त्यांनी लुकच बदलून टाकला. आरती आणि सलीललाही त्यांनी बोलावून घेतलं. आरती म्हणाली देखील, अगं त्यांना आधी बाहेरच का नाही भेटू दिलं? त्यावर नलूताईंचं उत्तर, तुला आत्ता नाही कळायचं. त्यांनी चक्क मॅचिंग क्रोकरी सेट सुद्धा काढला. प्रत्येक खोलीत फ्रेश शिकेबाना, नॅचरल फुलांचा सुगंध दरवळत होता. निशिकांत म्हणाले देखील, तू काय एंगेजमेंट उरकून टाकणार आहेस की काय? इतकी काय तयारी केलीस? अहो, मुलाच्या हुशारी बरोबर त्याचं घर, त्याचं चॉईस आवडला पाहिजे ना तिला. असं नलूताईंचं गणित. बरोबर 4:45ला बेल वाजली. धावतच आरतींनी दरवाजा उघडला. आधी वीणाचे आई वडील, मग वीणा असे क्रमाने आले. वीणा तर बारकाईने घर बघण्यातच गुंग झाली होती. ग्लिटरच्या कागदावरची छोटी रांगोळी सुद्धा तिने नोटीस केली आणि मग बेलच्या आकाराची डोर बेल, नेम प्लेट सगळ्यांचा उल्लेख तिच्या आईनेही केला. नलूताईंना केलेल्या श्रमाचं सार्थक झालं असं वाटलं. तिची आई थोडी प्रथम अवघडलेली वाटली. ती त्यांना नलिनी ताई वगैरे असं म्हणत होती, पण वीणाने मात्र त्यांना काकूच करून टाकलं. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. तिचे वडील थोडे वरमले, पण निशिकांतनी, आरतीनी वीणाला सांभाळून सावरून घेतलं. एकंदरीत वीणाला ही सर्व सजावट, घरातील माणसं पसंत होती असं वाटत होतं. मग मुख्य विषयाला हात घालत नलूताई म्हणाल्या, मुलांच्या डिश ओमच्या बेडरूम मध्ये पाठवू का? काजू कतली, रोल, डिंक लाडू, घरी केलेल्या सोळेच्या वड्या, मसाला इडली, फ्राय चटणी वगैरे जंगी मेनू तयार होता. मग आधी वीणा ओमच्या बेडरूम कडे वळली आणि मागून ओम. परत सगळ्यांना गंमत, थोडं आश्चर्यच वाटलं. बेडरूम मध्ये गेल्यावर वीणाने बोलणं चालू केलं. खूप छान आहे हा घर तुमचं, आणि घरातील माणसं सुद्धा, असं म्हणून ती लाजली. पण माझ्या बोलण्यातला दोष लक्षात आला ना तुमच्या? ओमने फर्मली पण साशंकतेने विचारलं. हो, तुम्ही स्पष्टच लिहिलंय की तुमच्या प्रोफाईल मध्ये, वीणा सहज पुढे म्हणाली. पण एवढ्या हुशार कलागुणाने संपन्न माणसांना मी सामान्य चालणार आहे का? ओम म्हणाला, तुम्ही सामान्य का?
तुम्ही IIT केले आहेच की? तेवढीच माझी ओळख पुरे, वीणाने मुद्दाम विचारलं. दिसल्यात तर तुम्ही कोणालाही मागे टाकाल. एवढे दिवस कोणीच कसं तुम्हाला भेटलं नाही याचं आश्चर्य वाटतं. ओमने साधेपणाने म्हटलं. आत्ताच एमटेक केलं. मला खूप अभ्यास करावा लागायचा. पण ते ध्येय होतं माझं लहानपणापासूनच, वीणा बोलून गेली. लहानपणापासून? ओमने आश्चर्य व्यक्त केलं. हो, एका मित्रामुळे मला IIT हे शब्द तरी कळले, वीणा म्हणाली. अमेझिंग, ओम म्हणाला. तुम्हाला शोभा गुरटू आवडते की कौशिकी चक्रवर्ती? वीणाने गुगली टाकला. शोभा गुरटूचं नाव ऐकताच ओम चकित झाला. त्याला शोभा गुरटू लहानपणी खूप आवडायची. पण तुम्हाला हीच नावे का आठवली? ओमने विचारलं. असंच आठवली ती घेतली. हसत हसत वीणा म्हणाली. पण तिला ओमला लहानपणी सगळं कसं ठसठशीत मोठं मोठं आवडायचं ते आठवलं. म्हणून गायिकामध्ये शोभा गुरटू, प्राण्यांच्यात वाघ, पक्ष्यांमध्ये गरुड हेच त्याला आठवत असत, आवडत असत. आणि माझ्या व्यंगावर तुम्ही नंतर हसणार नाही ना? व्याकुळतेने ओमनी विचारलं. कुठेतरी त्याच्या मनातला सल बाहेर पडला. तुमची आई, बहीण, बाबा हसतात का? तशीच मी. मी आपल्या माणसाला का हसू? वीणा पटकन म्हणाली आणि गोरी मोरी झाली. पण तिने आपले म्हणताना सगळ्या फॅमिलीलाच आपलं म्हटलं होतं. ओम निशंकच झाला. मग ती म्हणाली, तुमचे शब्द थोडे स्लो असतील, पण हात डोकं भन्नाट चालतं ना. हात म्हणजे? ओमने विचारलं. तो पीसी आणि फ्रेश कागदांची रिम सांगते ना. वीणाने पीसी कडे निर्देश केला. हो, मी सराईत टायपिस्ट सारखा लहानपणापासूनच 2 हाताने टाईप करतो. IIT नाही तरी स्टेनो म्हणून मला नक्कीच नोकरी मिळाली असती. ओम हसत म्हणाला. चला, इतकं पण डिग्रेड करू नये. आणि क्रॉसवर्ड, क्वीज वगैरे टाइमपासला आवडतं ना? वीणाने संभाषण वाढवलं. तुम्हाला क्वीज आवडतं? ओमला आश्चर्य वाटलं. हो, आणि बरोबर मस्त गझल सुद्धा, वीणा म्हणाली. आता मात्र ओम गडबडला. तिला माझ्या या सवयी कशा माहीत? मग तुम्हाला नॉट ॲट होम पण आवडत असेल? मल्टीटास्किंग, बरोबर चुरमुऱ्याचा भडंग आणि एखादी मॅच. वीणा खूप हसत होती. ओम, आता जास्त ताण घेऊ नकोस. मी 5-6 वर्षांची असताना तुमच्या शेजारी राहायला होते. जोशांच्या बहिणीची मुलगी वीणा. तेव्हा तुमचंच तर घर होतं मला खेळायला. आरतीताईचा रियाज आणि काकूच्या छान छान रेसिपीज. तुमचं चहा पिताना कोडं सोडवणं, तुझी डिक्शनरी पाठ पाठ करायची धडपड ही तर माझ्यासाठी ग्रेट थिंग होती. तुझ्यामुळेच मी खूप भारावून जायचे आणि तुझ्यामुळेच IITचं वेड माझ्याही डोक्यात बसलं होतं. नंतर मामाची बदली बेळगावला झाली आणि माझी हुशारी बघून त्याच्या मित्रांनी मला दत्तक घेतलं. म्हणून माझं आडनाव बदललं. माझ्या आई वडिलांचा तर ऍक्सिडेंटच झाला होता. या फडके घराने मला खूप छान सांभाळलं. पण तुमच्याकडे जे 4-5 महिन्याचे संस्कार कोरले गेले होते ना मनावर, ते मी जाणीवपूर्वक जोपासले. मला पवईला ऍडमिशन नाही मिळाली, तरी मी हट्टाने खरगपूरला गेले आणि महाराष्ट्रीयन वातावरण आवडतं म्हणून इथे मॅट्रिमोनीला नाव घेतलं. तुझं स्थळ पाहून मी हरखून गेले. आई बाबांना हे काही माहित नाहीये. आता कळलं ना की ते पण उडतीलच. वीणाला सगळं गुपित फोडताना घाई झाली होती. मीच अवाक झालोय, तू इतकं सगळं लक्षात ठेवलं होतंस. ओम भारावला होता. मग बाहेर येताना वीणा म्हणाली, आरतीताई, जिजू छान आहेत हं. सगळ्यांचे कान आणि डोळे विस्फारले. तेव्हा ओम म्हणाला, आरती, अगं ही शेजारच्या जोशांची वीणा. आपल्याकडे खेळायला यायची अगदी लहानपणी. हो, सांगायचं तर ही दत्तक मुलगी आहे आमची, जोशी यांची भाची. वीणाचे वडील मोकळेपणाने म्हणाले. नलुताई म्हणाल्या, तरीच तू एकदम काकूच म्हणालीस मला. आणि ओमच्या बेडरूम कडे सहज वळलीस. आम्हाला जरा आश्चर्यच वाटलं. मग काय, कधी उडवायचा बार? आरतीने ओमला विचारलं. आईला विचार, तिला किती वेळ हवाय तयारीला. ओमच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. हो काकू, तुम्ही सगळी हौस करा. मला तर खूपच आवडतं हे सगळं. असं म्हणत वीणाने ओमच्या आईला नमस्कार केला.
तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. छान 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 एकदम छान. मस्त 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 बाकीच्यांनी उज्ज्वला ताई अनम्यूट खूपच छान. बाकीच्यांनी मस्त. अनम्यूट करू नका. बाकीच्यांनी एकदम सुंदर. उज्ज्वला एकदम सुंदर कथा मस्त. उज्ज्वलाताई तुमचं अनम्यूट करा जरा. म्हणजे सगळ्यांना म्यूट केलंय मी. संपूर्ण कार्यक्रम संपवून अपर्णाताईंचं बोलणं होईपर्यंत कृपया कोणीही अनम्यूट करू नका. हा उज्ज्वलाताई, कथा एकदम फक्कड झालेली आहे. आता या कथेमध्ये नेऊन तुम्ही आम्हाला ठेवलंय, तर आता आम्हाला दुसऱ्या मूड मध्ये जायला लागणार आहे. तर आणि आम्ही कोणीही केलेलं काय आहे, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की आपल्याकडे सगळेच हिरेमाणकं आहेत. मगाशी तुम्ही उल्लेख केलात, त्या पण ताई इथेच आहेत, मृदुला ताई पण ऐकतायत. हा, तर तुम्ही दुसऱ्या कथेत शिरायला हरकत नाही. आवाज येतोय आता ना? अनम्यूट हो हो, व्यवस्थित व्यवस्थित. दुसऱ्या कथेचं नाव आहे वळण. माझं पण मी तिसरं. असं करते तर जात नाही कसं. तुम्ही चालू ठेवा, कोणी चालू ठेवा. बोला. वाचू ना? हो, मध्ये आवाज आला तरी तुम्ही चालू ठेवा, मी मॅनेज करतो फोन अनम्यूट केलं. वळण. कथेचं नाव आहे वळण. माझं तिसरं आणि राखीचं दुसरं लग्न असलं तरी आमच्या लग्नाला तमाम नातेवाईक उत्साहाने हजर होते. एक तर कोरोनाच्या 2 वर्षात असं फॅमिली गॅदरिंग होऊच शकलं नव्हतं आणि मला आणि राखीला घरच्यांचा आणि ऑफिस मधून फुल सपोर्ट होता. आश्चर्य वाटलं ना? पण परिस्थितीच तशी आहे. वयाच्या 30व्या वर्षी हे मला उमगलं, हे माझं भाग्य. आणि आई गेली नसती तर कदाचित हे घडलंही नसतं. पण साधारण माझ्याच वयाच्या माझ्या एका कझिननी हे सत्कृत्य घडवून आणलं. मी तिला म्हणजे नेत्रा सकपाळेला साकडं घालतोय, तू समुपदेशन कर. माझ्यासारखे अनेक जण अनेक अमेय मार्गी लागतील. त्या दिवशी राखीला घेऊन ती माझ्या ब्लॉकवर आली नसती तर माझी काही स्वतःच तिसरं लग्न जमवण्याची हिंमत नव्हती. मी कसा बसा प्रत्येक दिवस रेटला असता. अजूनही मी शक्यतो एकटा राहत नाही, कारण रात्रीच्या वेळी रडत रडत जाणारी माझी अनु मला अजूनही डोळ्यासमोर येते. लग्नात आईने स्वतःच्याच मर्जीने अनुसाठी तिचा कन्सर्न न घेता साड्या घेतल्या होत्या. अनु म्हणाली होती किती स्वस्तातल्या आणि 60च्या साड्या होत्या म्हणे. आईने स्वतःला मात्र भारीच्या, तिच्या वयाला न शोभणाऱ्या मॉडर्न साड्या घेतल्या. त्यामुळे अनुच्या मते तुमचीच शोभा झाली. तिच्या मैत्रिणींनी तिला खूप हसून घेतलं. वर म्हणाल्या, तुझ्या सासूचे नखरे बघ, कशी बाई सहन करशील. म्हणून अनुला एकदा बाहेरच्या डमीला जी साडी नेसवली होती ती आवडली होती, म्हणून मी नेमकी तीच घेऊन आलो. समोर आई होती तर तिला ती दाखवली तर ती म्हणाली, आता कशाला एवढा खर्च केलास? शी, ही काय साडी आहे एवढी विसविशीत, आणि मला नाही कधी आणलीस ती. ही साडी परत दे नेऊन आणि उद्या 2 साड्या घेऊन ये. अनु ऐकत होती. मला कशाला आणलीच साडी, ठेव ती त्यांनाच. उद्या डब्यात देत असल्या तर घे त्यांच्याकडून, मला या घरचं काहीच नकोय. आईनेही स्वर लावला, अगं उलटून बोलतेस, काही नकोय मग ते मंगळसूत्र कशाला ठेवलंस? म्हणून तिने अनुच्या गळ्यालाच हात घातला. मी घातलेलं मंगळसूत्र तिने झपकन तोडलं. अनु भांबावली होती. विचित्रच घडत होतं. रागाच्या भरात तिने हातातल्या बांगड्या फेकल्या. ह्या कशाला मी ठेवू? म्हणून ती 4 कपडे घेऊन घराबाहेर पडली. आईच्या अवतारापुढे मी गर्भगळीतच झालो होतो. मला काय धाड भरली होती, मी अनुला अडवली नाही. हा प्रसंग अजूनही जसाच्या तसा आठवतो मला. मी थरथरतो, पण आईला रोखण्याचं बळ माझ्यात नव्हतं, हे मी कबूल केलं पाहिजे. नेत्रा मला म्हणाली, तू एकुलता एक लाडोबा ममाच बॉय आहेस. आई तुझ्याशी गोड गोड बोलते
पण त्यांना अनु अजिबातच पसंत नव्हती. पांढरी पाल वगैरे काय वाटेल ते म्हणत. काकांचं अकस्मात निधन झालं आणि म्हणूनच त्यांना सगळ्यांच्या होला हो करावं लागलं. नाहीतर त्या इतक्यात कुठलं तुझं लग्न लावणार होत्या. त्या म्हणायच्या, माझा लेक इतका कवळा आहे, आत्ता कुठे मी श्रूड फुटले. हे त्या 25 वर्षाच्या नोकरी करणाऱ्या तुला म्हणायच्या. आणि 60व्या वर्षी अजून जवानी संपली नाही तर वैधव्य आलं असं म्हणत होत्या. त्यांची वयाची गणित वेगळीच होती. यातलं माझ्या कानावर कसं काहीच पडत नसेल. का झापड लावली होती मी डोळ्यांवर. आधी खेळण्या बागडण्यात आणि आता अनुच्या प्रेमात मी पुरता बुडून गेलो होतो. कधी कधी आई म्हणायची, हिच्यापेक्षा सर्रास मुली मी तुला 56 आणून देईन. तेव्हा एकदा तर मी विनोदही केला होता. अरे रे, गेला तो चान्स. आई उलटच चेकाळली, म्हणाली, मी आहे ना, असले 1000 चान्स येतील. आई अनुला घालवायची भाषा करायची हे आता माझ्या थोडं थोडं लक्षात येत आहे. तेव्हा मी चक्क हसण्यावरही नेत होतो. मला समजतच नव्हतं तेव्हा. अनुच्या जिव्हारी लागायचे हे बाण. रडून रडून अनुचे डोळे सुजायचे. पण मला मात्र रात्र फुकट गेली हेच जाणवायचं. एकदा आई म्हणत होती, काय हे गुळमट बेसन केलंय या बाजार बसवीनं, काहीतरी मागव बाबा, पिझ्झा बिझ्झा. मी फेकून दिलं ते. त्यावर अनु भडकली, आई बाजार बसवी कुणाला म्हणताय? अहो लग्न करून आले मी या घरात. मग कोणाशी तासभर बोलत होतीस? यार काय, शानू काय, गाणं काय म्हणत होता तो? शी, अहो व्हिडिओ कॉल होता तो आमच्या सिंगिंग ग्रुपचा. कुमार शानूचं गाणं म्हटलं त्यांनी. माहित नाही तर बोलू नये ना. अनु खूपच वैतागली होती. अनुचा सिंगिंग ग्रुप मलाही माहित नव्हता. तरी मी म्हणालो, आता कुठे मैफल गाजवायची तुला? अनु म्हणाली, अरे आधी माझं गाणंच आवडलं होतं ना तुला. संगीत बारी बंद कर, नाहीतर संसाराचा तमाशा व्हायचा. आई कडाडली. असे रोज फटाके फुटत. मग कधी अनु मीठच घालायला विसरली की पुन्हा महाभारत घडायचं. एक धड गोष्ट करता येत नाही, मी म्हणून खपवून घेते. आईचं हे वाक्य तर रडत रडत अनु म्हणायची, प्रेम करून या घरात आलीये म्हणून मी हे खपवून घेते. लग्न एकदाच होत असतं ना रे. अरे टीव्ही तसाच चालू आहे, तुझं लक्ष कुठे आहे? म्हणून राखीने टीव्ही बंद केला. समोर राखीला पाहून मला एकदम हायसं वाटलं. माझं लग्न झालंय हे लक्षात येऊन मी सुखावलो. राखी, आपली लग्नाची सीडी लावूया टीव्ही स्क्रीनवर. हो रे, मी आईकडे बघितली पण आपण दोघांनी कशी नाही बघितली. सनईच्या सुरात नखशिखांत नटलेली राखी मला वेगळीच भासली. तिच्या मेहंदीने सजलेल्या ओंजळीत मी होतो. तिच्या मंगळसूत्राच्या एका वाटीत मी आणि दुसऱ्या वाटीत ती. आमच्या देव्हाऱ्याच्या फुलात सुद्धा मी हसत होतो आणि राखी नमस्कार करत होती. राखी म्हणाली, फोटोग्राफरनी काय आयडिया वापरल्यात ना. मला मात्र कसे तरी झाले. छे ग, देवबीव नको बनवू मला. खर तर मी माझ्यावरच खूप चिडलो होतो. आईने माझे दुसरे लग्न का लावून दिलं कुणास ठाऊक. लग्नानंतर पूजा नाही, देवदर्शनही नाही. तेजस्विनी बिथरली होती. तिला तिचे तेजस्विनी नाव बदलून नम्रता केलेले अजिबात आवडले नव्हते. मी खऱ्या अर्थाने तिच्या जवळ जाऊच शकलो नव्हतो. दिसायला ती उजवीच होती, पण मी तिला कधीच छान दिसतेस वगैरे म्हणालोच नव्हतो. आई कारणे काढून आमच्या मिलनाचा दिवस पुढे ढकलत होती तर मला बरंच वाटत होतं. तिची अधीरता कळत असली तरी मीच फार घाबरत होतो. माझ्या डोळ्यासमोर माझ्या अनुचित छबी होती. त्यामुळे मी तिला न्याय देत नव्हतो. माझी चिडचिड होत होती. तेजस्विनी पण मूड मध्ये नसायची. तिने पहिल्याच दिवशी मसाल्याचा छान चहा केला होता तेव्हा आईने तिच्या चहाचे कौतुक केले आणि स्वयंपाकाची बाई काढून टाकली. आता तुझा संसार तूच बघ बाई असे म्हणून संसारातील अंग काढून घेतले. ती प्रयत्न करत असे पण तिला चपाती भाकरी अजिबातच जमत नसे. ती आईला म्हणाली, तुम्ही लाटून द्याल का, मी परते. आईचा पारच चढला, मी काय तुझी दासी आहे का?
आईने नुसती तुला खायलाच शिकवलंय का? म्हणून ती ओरडाआरड करू लागली. तेजस्विनीचा मूळ स्वभाव उफाळून आला. माझ्या आईचं नाव कशाला काढताय? तुम्ही सुद्धा कुणाच्या तरी आई आहात ना. मग उलटून बोलायला शिकवलं वाटतं तुझ्या बापानं. असं म्हटल्यावर तेजस्विनी भडकलीच. कुणाचा बाप काढताय? माझ्या बाबाने माझ्या पायावर उभं केलंय मला. माझी नोकरी सोडून मी या कोंडवाड्यात कशाला राहू? तरी बरं माझा क्लेम आहे अजून कॉलेजमध्ये. असं म्हणून जराही डोळ्यावाटे अश्रू न काढता तेजस्विनी माहेरी गेली. हा रोजचा तमाशा शेजाऱ्यांना कळत होता. त्यांनीच मला बिल्डिंगच्या गेटवर हे सगळं सांगितलं आणि वर उपदेश केला. आई की बायको हे ठरव आता. तेजस्विनीने घटस्फोटाचा दावा करून भरपूर रक्कम माझ्याकडून घेतली. मी माझ्या अपराधाची शिक्षा भोगत होतो. मला खरंच वाटलं निदान ती तिची आवडती नोकरी करू शकेल. मी तर तिला कोणतेच सुख दिले नव्हते. राखी मला बिलगली तेव्हा मी भानावर आलो. तिला माझ्याकडून थंड प्रतिसाद मिळाला नाही. मी पुन्हा माझ्या कझिनचे मनातल्या मनात आभार मानले. माझ्या जीवनात राखी आल्याने मी हळूहळू माझं पहिलं जीवन विसरेन मला आता आशा वाटू लागली होती. मी राखीला म्हटलं, आपण बाहेरून बिर्याणी वगैरे मागवायची का? तिचा चेहरा फुलला. मी तेच म्हणणार होते. बघा, पिझ्झा मागवला तरी चालेल. पिझ्झा मागवला तरी चालेल. मी ठरवलं होतं. होता होईल तो बायकोचं ऐकायचं. मी पिझ्झा मागवला. राखीच्या डोळ्यात पाणी आलं. या पिझ्झावरून माझ्या पहिल्या नवऱ्यानं राकेशनं काय आकांड तांडव केलं होतं. ही कुरतडलेली भाकरी म्हणे आणि निर्जीव भाज्या. कशी कळण्याची सुगंधी भाकरी थापावी पटपट नुसत्या शोभेच्या बावल्या. त्याला माझं काहीच पटत नसे. असं एकत्र रोमॅन्टिक टीव्ही बघणं, ते शक्यच नव्हतं त्याच्याबरोबर. एकदा मी त्याला आमचे पावसाळी ट्रिपचे फोटो दाखवले तर म्हणाल्या, काय हे अवदसा, तुझ्या मैत्रिणी तर उघड्या नागड्याच नाचतायत. तो शॉर्ट पॅन्टला उघड्या नागड्या म्हणत होता. नशीब मी घातली नव्हती. पण त्याच्या ह्या बोलण्याने मी धसकाच घेतला होता. त्यांच्यात ते बायकांनी खाली मान घालून यंत्रवत कामं करावी फक्त, बस. अर्थात त्याच्या आईमुळेच असा त्याचा समज झाला असावा. मी कितीही कामे केली तरी ह्या आपल्या सर्वांसमोर खुश दमले ग बाई. सून घरात आली तरी माझी काही सुटका नाही. जरा मीठ घालून पाणी आणून देते का सूनबाई? कोमट आण. उगाच तुझ्या स्वभावासारखं गरम आणू नको. असं त्यांनी म्हटलं की राकेशचं मातृप्रेम उफाळून यायचं. पाय दाबूनच घे तू, छान वाटेल बघ. आणि आता जरा आराम कर. बाप रे, यंत्राला सुद्धा विश्रांती हवी असते. पण हे कुठल्या शतकातील घर होतं काय माहित. यालाच ते पाटलांचा रुबाब म्हणत असत. माझी नोकरी गेली चुलीत. दुसऱ्यांची नोकरी करण्यापेक्षा घरात मानाने राबावं म्हणे. मला ऑफिसला रोज उशीर व्हायचा. पण माझी नोकरी जावी हीच त्यांची मोहीम असावी बहुधा. आज राखीचा बाण सुटला होता. मी गतजीवनामध्ये अप्रत्यक्षरित्या अन्याय करणारा होतो आणि राखी अन्याय भोगत होती. माझ्या अपराधाची भूते मला सतावित होती. राखीवरचा अन्याय मला आता समजत होता. मी तिचा हात हातात घेतला. दोघांना हा क्षण संपूच नये असं वाटत होतं. मला आणि राखीला एकदमच नेत्राची माझ्या बहिणीची आठवण झाली. तिच्यामुळेच हा सुदिन आमच्या आयुष्यात आला होता. राखीने तिला फोन करून बोलवली. घरी येण्याची गरज घातली. ती म्हणत होती, कबाब में हड्डी कशाला, पण अमेयनेही आग्रह धरला आणि म्हणून ती आली. बोलता बोलता म्हणाली, माझी सासू खरं तर चांगली आहे, पण मुलांनी सतत आपली बाजू घ्यावी, आपण सुनेपेक्षा त्याला आवडावं असं तिलाही वाटतं. म्हणजे आमटी चांगली झाली असं म्हटलेलं चालत नाही. आज आईने केली वाटतं असं म्हटलं की कळी खुलते. अमेयनं कबूल केलं. मी खूपच लाडोबा होतो. आई लाडच लाड करत असे. त्यामुळे आईला उलटून बोलणं मला कधीच जमलं नसतं. शिवाय आई, तुझ्या पुढे मी 56 मुली उभ्या करीन असं म्हणे, त्या वाक्याचा मला आधार वाटत असावा. प्रेम वगैरे मला समजलंच नव्हतं. मी फार स्वार्थी होतो. मुलींच्या भावनेशी खेळत असताना मी आईला पुढे करून स्वतः भेकडपणे वागत होतो.
करोनाने आई गेली तेव्हा सुद्धा ती सुनानी जादूटोणा केला म्हणत होती, पण तिलाच कुठेतरी कळलं का? नेत्रा म्हणाली, हॉस्पिटलमध्ये एकटी होती तेव्हा तिला जाणीव झाली असावी, पण म्हणताना परत सुनानच दूषण देत होती. नाही रे अमेय, तुला कोरोनाने वाचवले म्हण. काकी असती तर मी काही राखीचा या घरात बळी दिला नसता, कारण तू ममाज बॉय म्हणूनच राहिला असतास. नेत्रा, मला प्रमोशन मिळालंय बरं का, अमेयने उत्साहाने सांगितलं. अय्या हो, मला नाही सांगितलं ते, राखी म्हणाली. अशी भांडत जागो याच्याशी, अजून तो तुला बेटर हाफ समजत नाही. अमेय वरमला. खरं होतं ते, त्याने राखीशी पहिलं शेअर केलं पाहिजे होतं, पण नेत्रा आईसारखी नव्हती. तिने योग्य शब्दात त्याची कान उघडणी केली. नेत्रा, तू समुपदेशन केंद्र उघडच. असं किती अमेय सुधारतील, किती राखींना न्याय मिळेल. अमेयाची गाडी आता योग्य वळणावर होती. कोरोनामध्ये आई गेल्याने त्याचे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जॉबवर झाल्याने त्याला प्रमोशन मिळाले होते आणि केवळ आईचा अडसर नसल्याने नेत्राने अमेयचे राखीशी लग्न जुळवले होते. वा. उज्ज्वलाताई, आपल्याला दुसऱ्या कथेतून तिसऱ्या कथेत जायचं आहे ना? होय. तत्पूर्वी मला तुम्हाला एकच विचारायला आवडेल की हे 70 वरचा जो कट्टा गँग आहे, हा, त्याच्यात तुमच्यामुळे समोरच्यात आलेला आनंदाचा कुठचा तरी असा क्षण, आणि ते येत असतात, तर सगळ्यांनी एवढंच लक्षात घ्या, आपल्याला एका कथेतून दुसऱ्या कथेत जाताना ना त्या मानसिकतेत जायचं नाहीये. म्हणून एक मिनिटात जरा एखादा किस्सा आठवत असेल तर सांगा ना. कारण हल्लीच तुम्ही 75 दोघींची साजरी केलेला एक फोटो आला होता. बोला. तो म्हणजे त्याचं असं झालं की पुष्पाताई गोगटे यांची पहिल्यांदा एक 75 करायची होती. पण आम्ही असा हॉल वगैरे काही घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही काय ठरवलं की आपली जी विशी आहे त्याच्यातच आपण त्यांची 75 करू. आणि मग तेव्हा ती म्हणजे अशी सवय झाली की तेव्हा त्यांना तो हार वगैरे करून दिला होता, किंवा एक ग्रीटिंग कार्ड दिलं, त्यांच्यासाठी असं गाणं वगैरे रचलं. आणि मुख्य म्हणजे त्यांचे मिस्टर तसे अबोल आणि असे मिक्सअप तर कधीच होत नाहीत कुठेच. आणि अर्थातच पूर्वी अशी पद्धतच नव्हती फोटो बिटो काढून घेण्याची, पण तेव्हा अक्षरशः त्यांचं फोटो सेशन केलं होतं आणि एवढे फोटो काढले होते ना, त्या तर अगदी लाजत होत्या, पण चक्क मिस्टरने काढून घेतले त्यांच्या बरोबर असे. ते म्हणजे मलाही खूप छान वाटलं की त्यांचे असे फोटो निघाले भरपूर, आणि ते वेगळा झाला म्हणजे तो 75. आणि मग आता आम्ही करतो, मग तेव्हापासून मग आम्ही आता करतोच म्हणजे अशी 75. आणि माझीसाठी या सगळ्यांनी अभूतपूर्व केली साजरी. तो एक माझ्यासाठी अतिशय खूप मोठा म्हणजे इव्हेंट नव्हे, माझं बक्षीस म्हणा काही म्हणा, माझ्याकडे ते क्षण म्हणजे कायम माझ्यासोबत राहतील. अपर्णाने हा खूप छान केलं माझ्यासाठी. त्यांनी असं काय त्या उज्ज्वलाताई कुलकर्णी होत्या आहेत म्हणजे त्या, तर त्यांनी एक लावणी रचली होती आणि ती सुवर्णाताई म्हटली होती. नंतर श्रद्धा जोशी म्हणून तिने एक सुंदर हे कार्ड केलेलं, पण खूप अप्रतिम लिहिलेलं त्याच्यातला संदेश. असं प्रत्येकानेच केलं होतं, कारण मी त्यांना असंच सांगितलेलं, मला वेगळी भेट नकोच आहे मला. मी ऍक्च्युली त्यांना तुम्ही कार्यक्रम सादर करा म्हणून सांगितलेलं आमच्याकडे येऊन. तर त्यांनी त्यांचा कार्यक्रम म्हणजे अशा प्रकारे केला की माझ्यासाठी केला, असं झालं थोडं, पण ते खूपच सुंदर. वा वा वा. असे क्षण येत राहणार आहेत आयुष्यात, कारण तुम्ही सर्व ठिकाणी कार्यशील आहात, कार्यतत्पर आहात. हो, आणि पहिला जो कार्यक्रम आम्ही असं ओपन केला ना बागेत, तेव्हा तर कोणीच तयार नव्हतं, कोणीच. जेमतेम बाई तयार होती, पण आश्चर्य म्हणजे आता सगळे मला घ्या म्हणून. 5-6 वर्षात एवढा बदल झालाय की आता इतर लोक सुद्धा मुद्दाम तेवढ्यासाठी येतात, मग मला नाचामध्ये घे, मला ह्याच्यामध्ये घे. हा खूप मोठा बदल झाला. वा वा वा, छान. आता आपण तिसऱ्या कथेत शिरूया. ही अशी हलकी फुलकी आहे. ओके ओके. माझ्या सगळ्या गोष्टी या
मी कुटुंब याच्यामध्येच लिहिते. हम्म. म्हणजे माणसाचा स्वभावातलं एक वैचित्र्य किंवा वैगुण्य शोधून त्याच्यावर लिहायला मला नाही आवडत. आता वा. मगाची हा शक्यतो त्यामुळे म्हणजे मी त्यामुळे सकारात्मकता पसरते. हो, आता मगाच्या गोष्टी सुद्धा अशा गोष्टी आहेत बरोबर. खरं तर, पण त्याच्यात सुद्धा मी सकारात्मकता दाखवण्याचा प्रयत्न केला. तर वा. आता पण ची ही गोष्ट ओके. छोटीशीच आहे. सुजाता काकूंना माहित होतं त्यांची सून जरा फटकळच आहे. घरात लगेच किती असं तिनं लग्नाच्या आधीच विचारलं होतं. म्हणजे म्हातारी माणसं म्हणे असं तिने मध्यस्थ मावशीला विचारलं होतं. मावशीने तुला आईची माया मिळेल असं सांगितलं होतं. त्यावर माझं आईशी कुठे पटतं असंही त्यांची सून ज्वाला म्हणाली होती. एकंदरीत स्वारी ताडफाड स्वभावाची होती, पण इंजिनिअरिंगला 80% मार्क, तबला वाजवणारी, चैत्र क्वीन म्हणून तिने भाग न घेताच गौरव झाला होता आणि सन्मानाने तिला परीक्षक म्हणूनही बोलवले होते. मुख्य म्हणजे आपल्या मुलाला ती पसंत होती, नाहीतर इतक्या मुली नाकारल्या इंद्रने. सुजाता काकूंना इंद्रची काळजीच वाटत होती. आता कुठची उर्वशी याला मिळणार. पण ज्वाला उर्वशी नसली तरी रती म्हणून ती शोभत होती. ज्वालाने इंद्रला आधीच सांगितलं म्हणे, मला काही अशी बस तशी बस सारखे फोन करू नकोस, खरेदी बंद, येणाऱ्या जाणाऱ्यांशी गोड बोलणं हवं, त्यांच्यासाठी राबून स्वयंपाक करणं वगैरे वगैरे हे सगळं जमणार नाहीये हा. आणि मला नाही पटलं तर माझ्या बरोबर वेगळं राहायची तयारी ठेव. इंद्रला ज्वालाच्या सौंदर्याने भुरळ घातली होती म्हणा, पण तरी ती स्पष्ट व्यक्ती होती आहे असं इंद्रचं मत. हुशार मुली स्वतःचा संसार चांगल्या करतात अशी त्यांची अटकळ होती. शेजारची शांभवीताई नाही का करत. सुजाता काकू फारच चालस होत्या. त्याने आपलं घोडं कधीच दामटवलं नाही. नाही म्हणाल्या तर ज्ञानेश्वरी मंडळात जा, तिथे मात्र त्यांचं मन रमी. बाकी त्या कुणालाच दुखवत नसत. सुदैवाने त्यांचं घर खूपच मोलाचे, दृष्ट लागण्यासारखे, कर्तबगार आणि एकमेकांना समजून घेणारी सगळी जण होती. मुलगी नंदश्री सुखाने नांदत होती सासरी आणि त्यांचे यजमान रिटायर्ड झाले तरी जॉब करत होते आणि तो पैसा वृद्धाश्रमाला देत होते. मुलगा इंद्र मोकळेपणाने सगळ्यांशी बोले. मॅच बघताना सुद्धा तासनतास मोठ्या स्क्रीनवर न बघता थोडाच वेळ बघत असे. घरातील बिले झटक्यात नेटवर भरून टाकली. त्यासाठी त्यांनी अलार्मच लावले होते म्हणे. घरकामात पण मदत करायला त्याला आवडेल. घरी असला की फटाफट साफसफाई, कटिंग वगैरे सगळे करून देईल. आणि संडास बाथरूम धुण्याचं महत्वाचं काम सुजाता काकूंच्या यजमानाने वरुणरावांनी स्वतःकडे ठेवलं होतं. आता ज्वाला आली तरी तिला वेगळं असं काम काहीच नव्हतं. तिला पाहिजे ते तिने करावं. कोणतीच सक्ती तिच्यावर नव्हती. स्वयंपाकाला बाई तर होतीच. ज्वाला घरी आली. मोठ्या कौतुकाने शेजारच्या शैलजा काकू आणि नंदश्रीने कुंकवाचे ताट भरून तिला त्यात पाय ठेवायला सांगितले. ज्वाला ओरडलीच. आता माप ओलांडले ते पुरे नाही का झालं. हा काय बालिशपणा आणि हे सगळं निस्तरायला केवढ्याला पडेल वगैरे वगैरे. सुजाता काकून सुद्धा मनापासून हे पटत होतं, पण त्या नेहमीप्रमाणेच कोणाला दुखत नसत. शेवटी इंद्र म्हणाला, अगं माझी राणी लक्ष्मीच्या कुंकवाच्या पावलाने यावी असं मला वाटत होतं. तू या पांढऱ्या पलंगपोसावरून ये ना, म्हणजे कुणालाच निस्तरायला लागणार नाही आणि मी जपून ठेवीन तो पलंगपोस. मग ज्वाला कशी बशी तयार झाली. तिने आईला हा प्रसंग तिखट मीठ लावून सांगितला. आई म्हणाली, बुलचटच आहे तुझा नवरा. कसं ग हे रीतिरिवाज आणि तुला जमणार आहेत का. पण ज्वाला कुठेतरी सुखावली होती. एकतर तिच्या नवऱ्याचे इतके प्रेम होते तिच्यावर आणि कोणीतरी केवळ तिच्यासाठी इतकं सगळं करत होतं. फुलांचा शॉवर काय आणि काय काय. नंतर सुजाता काकू आणि वरुणराव रोज एकच सिरियल 9 वाजता पाहत. तेवढाच त्यांचा एकत्र विरंगुळा होता आणि तेव्हा ते कॉफीही पीत. त्यावरही ज्वालाने टोकलेच. अय्या जेवढा नंतर कॉफी कशाला, झोप येणार नाही वगैरे वगैरे. त्यावर इंद्र म्हणाला, तू आईच्या हातची कॉफी पिऊन बघच, जायफळ घालून ती करते. त्याने ज्वालाच्या समोर मगच धरला. कॉफीचा किंचित गोड आणि जायफळाचा इतका अप्रतिम सुगंध येत होता की न राहून ज्वाला कॉफी प्यायली आणि मग म्हणाली, मी रात्रीच्या ऐवजी सकाळीच पिईन कॉफी काकूंच्या हातची. सुजाता काकू सुखावल्या.
त्यांच्या लेकाने आणि कॉफीने सुनेवर जादू केली होती. 1-2 महिने झाल्यावर ज्वाला नेमकी 9 वाजताच तबला वाजवायला गेली. सुजाता काकू आणि वरुणराव टीव्ही बंद करून पेपर वाचत बसत. ज्वालाच्या लक्षात आले, घरी आई किती आकांड तांडव करी. माझी सिरियल तू का मला बघू देत नाहीस? एसीत बसून वाजव तबला. पण ज्वालाला थोडा देखील डिस्टर्बन्स नको असे. आता कधी कधी 1.5-2 तास तिचा रियाज चाले. बेडरूम मध्ये अर्थातच इंद्रची चुळबुळ वाढे. पण मग तो तेव्हा ऑफिसच्या ईमेल चेक करत बसे. काही रिप्लाय द्यायचे तर ते काम करी. त्यामुळे उलट त्याचे बॉस त्याच्यावर खुश असत. ज्वाला थोडी उकरूनच भांडणे काढी. पण समोरून थंड प्रतिसाद बघून ती स्वतः अलीकडे कानकोंडी होत असे. एकदा तिने हे काय कॉम्बिनेशन आहे म्हणून पडदे बदलले. खरं म्हणजे तो चॉईस इंद्र आणि त्याची बहीण नंदश्रीचा होता. पण इंद्रने समजुतीच्या स्वरात तू एकटीच जाणार आहेस की मी येऊ खरेदीला असं विचारलं. मग तिने ऑनलाईनच घेतले. दुसऱ्या दिवशी कामवाली बाई म्हणाली, ज्वालाताई आधीचे पडदे तर मला लई आवडले होते बघा. अगदी शिडे मातल्यासारखे होते. मग ज्वालालाच वाटलं, खरंच आधीचे पडदे दृष्ट लागण्यासारखेच आहेत. ती म्हणाली, मी चेंज करणार आहे महिन्याने. आजचा दिवस वेगळाच उगवला. ज्वालाची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. तिचं मन डळमळीत होतं. त्यामुळे कोणी धड आनंद दर्शवू शकले नाही. रविवार असल्याने सगळे घरीच होते. पण ज्वाला सटकन उठून कुठेतरी जाण्याची तयारी करत होती. तर एकदम पडलीच. काय झालं तिलाही कळलं नाही. इंद्र तिला घेऊन डॉक्टरकडे गेला. तिचे अचानक बीपी शूट झालं होतं आणि एकंदर तब्येत बघून डॉक्टरने सांगितलं, शक्य तर जॉब मध्ये ब्रेक घ्या, पूर्ण रेस्ट घ्या, घरीच राहा, टेन्शन तर अजिबातच नको. आता स्वतःच्याच जीवावर बेतल्याने ज्वालाला चरफडायला सुद्धा मनाई होती. तेवढं तिनं कबूल केलं स्वतःशी. आईला फोन लावला. आई म्हणाली, काही होत नाहीये, नाटकं तुमची अलीकडच्या मुलींची. मला नाही जमणार तुमचं असं विशेष बाळणपण काढायला. तुझी सासू चांगली धट्टीकट्टी आहे, तिच्याच पाया पड. ज्वाला म्हणाली, तू नाही ना करत आहेस मग झालं तर. माझी सासू खूप चांगली आहे, ती नक्की बघेल सगळं. हे सर्व सुजाता काकू आणि इंद्र यांच्या समोरच घडले. सुजाता काकू देवाला हात जोडून म्हणाल्या, ज्वाला आता तू आमची सून आहेस, तू काही काळजी करू नकोस. आम्ही तिघे आणि नंदश्रीच्या घरची सर्व तुझी काळजी घेतील. फक्त डॉक्टर काय म्हणतात ते इंद्रनी मला समजून सांगावं. तसा आहार विहार ठेव, बाकी विचारच सोडून दे. आणि त्यांनी खरोखरच आपलं टाइम टेबल बनवलं. आता ज्वाला वर्क फ्रॉम होम करू लागली. त्या तिला विचारून भाजीपाला फळे वगैरे आणू लागल्या. टीव्हीचा रिमोट देखील तिच्याकडेच सोपवला होता. त्यांच्या मैत्रिणींचं भजन विशी हे सर्व त्यांनी बाहेरच ओळखली. तिला कुठलाही त्रास होणार नाही याची त्या काळजी घेत होत्या. होता होईल तो इंद्रही तिच्या सोबत वेळ काढी. त्यांनी ऐकियातून सोयीचं होईल असं टेबल, पाय लांब करून बसायला खुर्ची लगेच आणून दिली. तू आनंदी मूवी बघ म्हणून नेटफ्लिक्स घेतलं. तिचा शब्द सगळे झेलत. त्यामुळे स्वयंपाकीण बाई कामवाली सुद्धा तिला मान देत. कसा कोण जाणे. ज्वालामध्ये बराच फरक पडला. ती शांत म्युझिक बराच वेळ लावून ठेवी. इंद्रने गार्डनिंग सुरू केलं. त्यात तिचाही इंटरेस्ट वाढला. त्या फुलांचा अरोमा वातावरण प्रसन्न ठेवी. वरुणराव काही पोथ्या नियमाने वाचत, पण कुणालाही त्रास होणार नाही अशा बेताने. चोर ओटी तर झालीच होती, पण सुजाता काकू तेही कुठे बोलल्या नाहीत. तिच्या आईने तेही सोपस्कार केले नाहीत. त्या काहीच संघाला लावून घेत नव्हत्या, पण त्याबद्दलही इथे कोणी वाच्यता केली नाही. आता डोहाळे जेवण करायचे होते, पण सगळ्यांनी निर्णय घेतला, आता काहीच नको करायला. फक्त नंदश्री ज्वालाला विचारून तिला सोसेल ते आवडेल ते असे पदार्थ करून आणून देई. ज्वाला तू घरात नटून बस, नंतर आयुष्य पडलंय मिरवायला. दर महिन्याला तिच्याकडून आणि इंद्रकडून तिला भेटी मिळत असत. सुजाता काकू स्वतः उपास करून त्याचा नैवेद्य पहिला सुनेला देत. आपण इतका माणूस घाणेपणा केला, जबाबदारी घेतली नाही, पण हे सर्व स्वतःची स्पेस बाजूला ठेवून आपल्याला इतकं कसं सांभाळत आहेत? फक्त मुलाची बायको म्हणून, घरातली सून म्हणून.
नकळत तीही सगळ्यांशी मिळून मिसळून वागायला लागली. तबल्याचा अभ्यास ऐकूनच बोटे मोजून करत होती. सगळ्यांसोबत आनंदी मूवी संगीत ऐकत होती. सोसेल इतपतच खात होती. त्यामुळे नंतर कॉम्प्लिकेशन्स झाली नाही आणि दोघ जण पूर्णपणे डॉक्टर म्हणतील ते फॉलो करत होते. पण या सगळ्यात इंद्रच्या आईची धावपळ होत होती. थोडी दमछाक झाली तरी त्या सुनेचं डाएट चांगलं सांभाळत होत्या. नंतर नंतर तर तिच्याच भोवती सगळे जेवायला बसू लागले. त्यामुळे तिलाही एकटं वाटत नसे. ज्वाला इतकी बदलली की ती एकदा म्हणाली, काकू तुम्हीच म्हणा काकू नाव तुम्हीच ठेवायचं हं, तो तुमचा हक्क आहे. त्या म्हणाल्या, अगं पण तुम्ही ठरवलं असेल ना, आणि हल्ली हॉस्पिटलला आधीच नावं कळवावी लागतात म्हणे. तरी पण ज्वालाचा हट्ट होता. नाही नाही तुम्हीच सांगा, आपण रिक्वेस्ट करून बदलून घेऊ. तेव्हा शेवटी सुजाता काकू म्हणाल्या, खरं तर मला तुझंच नाव पसंत नव्हतं ज्वाला. पण इंद्र म्हणाला, अगं तिला तिचं नाव आवडत असेल ना, आपण कसं बदलायचं. आणि आता म्हणून म्हणून तेही आवडू लागले ज्वाला. ज्वाला एकदम उत्साहातच आली. चालेल, माझंच नाव बोलू आपण, शची ठेवूया, खूप गोड वाटतं. आणि काकू तुम्ही कोणीच विचारलं नाही आम्ही मुलीचं आणि मुलाचं काय नाव ठरवलंय. मुलीचं सलीला आणि मुलाचं घननीळ. माझ्या नावाच्या अपोजिट नावच मला ठेवायची होती. आणि हे सगळं आपल्या फॅमिलीमुळे घडलंय बरं का. आधी मला माझा हेका चालवायला खूप आवडायचं. पण इथे सगळे इतके हुशार असून कोणीच आपला हेका चालवत नाही. त्यामुळे तृप्त करणारं, सगळ्यात मिळून जाणारं पण अत्यंत महत्वाचं पाणी म्हणून सलीला आणि शांत वर्षाव करणारा अत्यावश्यक घननीळ. वरुणराव वरुणराव इंद्र म्हणाले, तू पहिली सासू असशील जी सुनेची लाडकी झाली. सुजाता काकू मनात म्हणाल्या, या प्रेग्नन्सीनं मला तिची सेवा करायला लागली म्हणून इतका बदल. काही असो, मुलगी आमूलाग्र बदलली पण ती आत बाहेर खरी होती. इतकी हुशार सून आपल्याला मिळाली, आपलं भाग्यच. उघडपणे सुजाता काकू म्हणाल्या, ज्वाला तू बाळणपणानंतर तबला चालू ठेव हं. ज्वाला म्हणाली, काकू आता शची म्हणा, म्हणजे बाळाला माझी शची म्हणूनच ओळख होईल. वा, किती सहज बदल झाला होता शची. बाळाचाही विचार करू लागली. आता मात्र सुजाता काकूंनी नंदश्रीला फोन करून ते शचीचं प्रकरण आणि बाळांची ठरवलेली नावं सांगितली. ती म्हणाली, मला तर घननीळ खूपच आवडलं. नील किंवा घन दोन्ही सो स्वीट. आणि आता मी 5ही वेळा तेच नाव ठेवून कुर्र करणार. त्यावर शची म्हणाली, आत्याबाई सलीला पण लक्षात ठेवा हा, आपल्याला कुठे काय माहितीये. तेवढा सस्पेन्स त्या देवानी ठेवलाय. धन्यवाद. वा 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 सुजाता आपणा बघा उज्ज्वला ताई खूप वेगळ्या वातावरणात नेलं तिन्ही कथेच्या सहाय्याने. 3 वेगवेगळ्या वातावरणात. आता पुढची सूत्र अपर्णाताई तुमच्याकडे. उज्ज्वला, हम्म. हा तिसऱ्या कथेचं नाव सांग ना मला. शची. चौथी सचित का? हा हा हा, चौथी ठीक आहे ठीक. वाचायला? चौथी नाही नाही, तिसरी. नाही चौथी वाचायची आहे का म्हंटल. चालेल का अपर्णाताई? चालेल ना? चालेल चालेल हा चालेल चालेल. ठीक आहे. हा, ठीक आहे, चालेल. अपर्णाताईंना पडद्यावरून बाजूला करण्यात आलेला आहे. तुम्ही चौथी कथा सुरू करा, कारण तुम्हाला पूर्ण 1 तास पण मिळालेला नाहीये याची कल्पना आहे आम्हाला. करा सुरुवात करा. कथेचं नाव आहे भगवंताचे दर्शन. स्त्री रोगतज्ञ म्हणून डॉक्टर विद्या पटवर्धन यांच्या नावासमोर पदवी होती आणि म्हणून त्यांना जेवढा मान होता त्याही पेक्षा जास्त मान त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांना मिळत होता. अत्यंत मृदू आवाजात त्या नेमकंच पेशंटशी बोलत, त्यामुळे पेशंटना खूप आधार वाटत असे आणि त्यांच्याबद्दल भीती वाटत नसे. पेशंट मोकळा ढाकळा होऊन आपल्या शंका त्यांना विचारेल. काही वेळेला त्या, तुमच्या मनातले सर्व प्रश्न लिहून काढा आणि उद्या मला दिले तरी चालेल, मी जास्त चांगली ट्रीटमेंट देऊ शकेन असं सांगत. आणि शिवाय त्यांची फी इतर डॉक्टरपेक्षा खूप कमी होती. त्यांनी आपल्या हॉस्पिटलमधील जागा लॅबसाठी आणि रेडिओलॉजिस्टलाही दिली होती.
पण तिथेही हीच अट होती की त्यांनी दर कमी आकारावे. परिचारिका, वॉर्ड बॉय, ऑफिस स्टाफ कुणालाही वैयक्तिक भेट देऊ नका. पण खरोखर तुम्हाला काही द्यायचं असेल तर शुभेच्छा पेटी होती आणि त्यात पेशंट चांगल्या मनाने दान देत. त्याचे वाटप विद्या मॅडम सोडून सर्वांनाच होईल. शिवाय रोज बाळ जन्माला आले की पेढे मिळत ते वेगळे. त्यामुळे स्टाफ मध्ये दुस्वास नव्हता. एका बेलसरशी स्टाफ धावत जाईल. गरीब लोकांची गरज बघून 2-3 बायका स्वच्छ पौष्टिक जेवणाचे डबे, नाश्ता, चहा वगैरे पुरवत असत. त्यांचेही कुटुंब चाले. शिवाय पेशंटची धावपळ कमी होईल. जितकं टेन्शन कमी करता येईल तितकं कमी करण्याचा प्रयत्न डॉक्टर विद्याने केला होता. तिच्या हाताला गुण होता म्हणून श्रीमंत बायका तिथे येत. फी कमी म्हणून गरीबही येत. आणि शिवाय आठवड्याचे 3 तास ते मोफत शस्त्रक्रियेसाठी सेवाभावी संस्थांमध्ये जात असे. गरीब विद्यार्थ्यांच्या फीस भरणं हे वगैरे सतत चालू असे. तिचा स्वतःचा प्रपंच दृष्ट लागण्यासारखाच होता. 10वीतील स्वरा अत्यंत हुशार, गायनाचा छंद जोपासणारी. सोहम 7वीत होता पण बहिणीची कॉपी करण्यात त्याला गंमत वाटे. तोही त्यामुळे खूप अभ्यास करत असे. मुलांनी गणित, विज्ञान, भाषा कुठलेच क्षेत्र सोडले नव्हते. सगळ्यांची मेडल्स त्यांच्याकडे होती. या सगळ्यांवर प्रेमळ नजर ठेवणाऱ्या सासूबाई डॉक्टर विद्याकडे खूप आनंदाने राहत असत. आणि त्यांना तिचा कोण अभिमान. आयटीत काम करणारा तिचा नवरा आशिष. त्याला मात्र वाटे विद्याने त्याच्यासाठी थोडा मोकळा वेळ काढावा. कारण हॉस्पिटलची जबाबदारी आणि विशेषतः प्रसूतीगृह त्यामुळे अत्यंत बेभरवशी वेळ. तरी विद्याने समय सूचकतेने अजून 2 सहकारी डॉक्टर्सची नेमणूक केली होती. कारण तिच्या प्रसिद्धीमुळे हॉस्पिटल खूपच नावारूपाला आलं होतं. पण अचानक कोरोना हा रोग उद्भवला. मोठं जागतिक संकट होतं. सगळेच गांगरून गेले. हॉस्पिटल कसे चालू ठेवायचे हा मोठाच प्रश्न होता. पण अशा वेळेला हात झटकले तर ती डॉक्टर विद्या कसली. ती म्हणाली प्रसूती कशी थांबवता येईल आणि हा तर कुटुंबाचा कोण. त्यामुळे तिने हॉस्पिटल चालू ठेवलं. पण रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तिला घरच्यांची सुरक्षा महत्वाची वाटत होती. कारण डायबेटिक 65च्या सासूबाई आणि 10वीतली लेक तिचं वर्ष महत्वाचं होतं. घरात कोरोनाचा संसर्ग होता कामा नये म्हणून ती हॉस्पिटल मधून आल्यावर डोक्यावरून आंघोळ वगैरे करायची. त्यासाठी त्यांनी केसही घरच्या घरीच एकदा लेकीकडून कापूनही घेतले होते. पण काळजीने तिच्या डोक्यात घर केले आणि म्हणून तिने एक निर्णय घेतला. तिच्याच बिल्डिंग मध्ये एक ब्लॉक रिकामा होता. तिथे राहायचं. म्हणजे ही टांगती तलवार दूर होईल असं तिला वाटलं. स्वराची 10वी आणि सासूबाईंची तब्येत तिच्यासाठी महत्वाची होती. अर्थात सगळ्यांनाच वाईट वाटत होतं कारण आपण सगळे एकत्र राहू पण आई मात्र एकटी राहणार हे कुणालाच पटत नव्हतं. पण नाईलाज होता. नवरोबाची खप्पा मर्जी झाली. तो चिडलाच. हा काय खोडसटपणा आहे असं म्हणाला. एक तर ती घरात खूप कमी वेळ असते. पण घरात असली की घर मात्र अगदी भरल्यासारखं वाटायचं. मुद्दाम विषय काढून ती प्रत्येकालाच बोलतं करी. हॉस्पिटलच्या गमती ऐकली. लोक पहिल्यांदा लहान बाळाला घेऊन देवाला जात तेव्हा काही जणींना असं मनापासून वाटे की डॉक्टरनी आपल्या बाळाची टाळू भरावी. किंवा विद्या हे नाव तर किती जणींनी ठेवलेलं होतं. स्वरा तर विचारायची की आता विद्या भोसले झाली, विद्या जोशी झाली, नानिवडेकर झाली, आता कोण. शिवाय रोज बर्फी किंवा पेढे असतच. तिची कामवाली बाई सुद्धा बर्फीची वाट पाहायची. सोहम तर टपलेलाच असे. सासूबाईंनी तर मुला मुलींच्या नावाची यादीच बनवून विद्याला एकदा दिली होती. इतके सगळे हॉस्पिटलमध्ये इंटरेस्ट घेत. विद्या कितीही मनाने अलिप्त राहिली तरी पेशंट तिला चिकटतच. या सगळ्यात ऑडमॅन आउट होता तो म्हणजे आशिष. खरं म्हणजे काहीच त्याच्या मनासारखं घडत नव्हतं. त्याला अमेरिकेत जायचं होतं तेव्हाच त्याचे वडील वारले. मग आईला एकटीला सोडून कसं जाणार. त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. पण तेही व्यक्त करण्याआधीच त्याला कळलं की तिचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे. मग त्याने तो नाद सोडून दिला. पण आत मनात कुठेतरी ती मुलगी होतीच. नंतर वडिलांच्या मित्रांनी हे विद्याचं स्थळ आणलं. आई तर हरकूनच गेली. विद्यामध्ये नापसंत करण्यासारखं काहीच नव्हतं. फक्त तिची म्हटलं तर 24 तासांची ड्युटी. पण हल्ली आयटीत तरी कुठे असतं स्थैर्य आणि वेळ तर 8 तासांची ड्युटी असं काही राहिलंच नाहीये. नावाला 5 days वीक. त्यामुळे त्यांनीही होय म्हटलं. विद्याच्या प्रॅक्टिसमुळे सगळे नातेवाईक तिचे
कौतुक करत. आशिष म्हणे, अरे डॉक्टर हाच काही हुशारीचा मानदंड नाहीये, आमचे पण किती प्रॉडक्ट असतात. पण सगळ्यांना हा जोकच वाटेल. अशा सगळ्या आनंदी वातावरणाला खीळ बसली. कोरोनामुळे बाहेर कुठे जायचं नाही. आता आशिष वर्क फ्रॉम होम करत होता. मुलांचीही ऑनलाईन शाळा सुरू झाली आणि विद्याने मात्र क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. कामवाली बाई नाही, फक्त स्वयंपाक करणाऱ्या काकू नाश्ता जेवणाचा डबा पाठवत, बाकी सासूबाई मॅनेज करत. स्वरा सोहम वेळ मिळेल तसं आईला व्हिडिओ कॉल करत, सासूबाई आस्थेने चौकशी करत. पण आशिष मात्र जेमतेमच बोले. त्याला विद्याचं एकटं राहणं अजिबातच पसंत नव्हतं बहुधा. एकदा तर स्वरा आईला म्हणाली, आई तू ये बाई लवकर घरी, आम्हाला काय करोना बिरोना होणार नाहीये. विद्या म्हणाली, अगं तुझी 10वीची परीक्षा झाली की मी येईन, मला रिस्क नकोय. पण नंतर एकदा स्वराने आईला रात्री कॉल केला. ती म्हणाली, आई बाबा विचित्रच वागतात ग, आणि आता त्यांचा जॉब गेलाय ना तर जास्तच चिडचिड करतात. आणि आम्ही अभ्यास करत असतो, आजी काय काम तरी काम करते नाही तर जॉब तरी करते. अगं एकदा मी अभ्यासाला पहाटे उठले ना तर बाबा कोणाशी तरी बोलत होते, कोणास ठाऊक, आणि तुझ्याशी मात्र व्हिडिओ कॉल लावला तर जेमतेम तोंड दाखवायला येतात. आई मला खूप काळजी वाटते ग बाबांची, मला वाटतं ते थोडं जास्त ड्रिंक घेत आहेत. आई तू ये बाई लवकर, म्हणजे आपल्याला सगळ्यांना बरं वाटेल आणि आपलं घर अगदी पहिल्यासारखं होईल. विद्या म्हणे, येईन ग, आता 1-2 महिनेच तर राहिलेत, थांब जरा. पण लेकीने दिलेल्या रिपोर्टमुळे ती हबकलीच होती. आशिषचं आशिषचं मन तिला जपायला हवं होतं, पण अलीकडे तो तिला कॉल करतच नसे, आणि हिने कॉल केला तरी मोबाईल एंगेज असे, आणि नंतर कधीच कॉल बॅकही करत नसे. नोकरी गेल्याचं त्याने खूपच लावून घेतली. विद्याने मनाची समजूत काढली. आज सकाळपासून तिचा उजवा डोळा लवत होता, पण बायकांचा उजवा डोळा लवला तर वाईट हा अपशकुन तिला माहित होता. पण त्याच्या कितीतरी पुढे ती गेली होती. तिने तो विचार झटकून टाकला. पण का कोण जाणे, तिचं मन मात्र बेचैन झालं होतं तेवढं खरं. ती आपलं रुटीन नेहमीच्या सजगतेने करत होती. दुपारी 12 वाजता रिसेप्शनिस्ट धावत 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 घाबरी घुबरी होऊन तिच्या केबिन मध्ये आली. मॅम तुमचे मिस्टर पेशंटला घेऊन आलेत, बहुतेक ऍक्सिडेंटची केस आहे. रिफ्लेक्स ऍक्शननी तिने बेल दाबली आणि ती वेगाने स्टेथो घेऊन बाहेर धावली. आशिषनी एका स्त्रीला कसं बसत धरून आणलं होतं. ती रक्तानी पूर्ण माखली होती. आशिषलाही थोडं लागलेलं दिसत होतं. सगळे गोळा झाले. तिने पेशंटला टेबलवर झोपवलं. ब्लड लॉस खूप झालेला दिसतोय, कारण मनगटातच काचा घुसलेत. तेव्हा त्या बाईची पूर्ण शुद्ध हरपली होती. बीपी एकदमच लो झालाय. तिला आशिषला खूप प्रश्न विचारायचे होते. ऍक्सिडेंट कोणी केला, तुला लागलंय का, तू इथेच कशी आणलीस तिला, आणि मुख्य म्हणजे तू हिला ओळखतोस का. पण पेशंट सिरियस होता. ब्लड तातडीनं दिलं तरच वाचेल ती. पेशंटच्या फॉर्मॅलिटीज कडे पहा, तिचा ब्लड ग्रुप चेक केला पाहिजे, डॉक्टर विद्या म्हणाली. ओ निगेटिव्ह. आशिष पुटपुटला. ही चमकली, ह्याला कसा माहित. पण तिच्या लगेच लक्षात आलं, तिचा स्वतःचा ग्रुप ओ निगेटिव्हच होता. हा अत्यंत रेअर ब्लड ग्रुप. फक्त ओ निगेटिव्हलाच ब्लड देऊ शकतो. तिने नर्सला सांगितलं, मी देऊ शकते यांना ब्लड, तोपर्यंत माझे नाव सांगून अजून 2 बाटल्या ब्लड मागवा. ब्लड देण्यासाठी ती तिथेच आडवी झाली. तिने डोळे मिटले. तिला आठवत होती मेडिकलला प्रवेश घेतल्यानंतर घेतलेली प्रतिज्ञा. पेशंटला कुठचा धर्म, लिंग, जात नसते. तो फक्त पेशंट असतो, मग नवऱ्याची मैत्रीण असो वा कोणी. पेशंटवर तातडीने उपचार सुरू झाले होते. डॉक्टरने स्टिचेस घातले होते. विद्याच्या चेहऱ्यावर समाधान तर आशिषच्या डोळ्यात भगवंताचे दर्शन झाले असा भाव स्पष्ट दिसत होता. धन्यवाद. हा उज्ज्वला ताई, छान छान शेवट केलात तुम्ही. सॉरी मगाशी मला तुमच्याशी त्या अगोदर बोलणं झालं नव्हतं. मी जरा वेगळ्या भ्रमात होतो की 3 कथा आहेत म्हणून. अपर्णा ताई चालेल. हो हो हो.
उज्ज्वलाताईंच्या चारही कौटुंबिक कथा आताच त्यांनी सादर केल्या. पहिली कथा होती आनंदाश्रू. खरं तर इतकी सुंदर कविता, नवरा बायको दोघंही एकमेकाला साजेसे, स्वभाव वगैरे छान होते दोघांचेही. आणि ती त्यांच्या शेजारीच राहणारी त्याची मैत्रीण, लहानपणी ह्यांच्या घरात खेळायला येणारी वगैरे. आणि खूप छान हे एक वातावरण घरचं तुम्ही कौटुंबिक दाखवलं. आणि साधं मुलाला बघायला मुलगी येणार आहे हे कळून सुद्धा त्यांनी मुलाकडची बाजू असून सुद्धा घराचं सगळं रूपरंगच त्यांनी बदललं. आणि शिक्षणाला साजेशी घराची सजावट पाहिजे असं आईचं सांगणं आणि अनेक पदार्थ त्यांनी केले वगैरे. खूप छान. म्हणजे ही एक वेगळा दृष्टिकोन मला इथे बघायला तुमच्या कथेतून मिळाला. कारण ही सगळी खरं म्हणजे ही जी काही धडपड असते किंवा मुलाला बघायला जेव्हा आपण जातो तेव्हा मुलीच्या घरी येतात आणि इथे मुलगी मुलाच्या घरी येते. हा एक वेगळेपणा तुमच्या या कथेतून मला मिळाला. आणि खूप छान ओमची आणि वीणाची जोडी, तल्लभ बुद्धिमत्ता वगैरे खूप छान रीतीने तुम्ही ती सजवलीत. आणि शेवटी त्यांच्या डोळ्यामध्ये सगळ्यांच्यात आनंद अश्रू होते. हा एक वेगळेपणा तुमचा मला या कथेतून जाणवला. वळण म्हणजे त्याचं तिसरं लग्न आणि तिचं दुसरं लग्न. तर ह्या 2 लग्नांचं काही 2 लग्न मोडली तर आईच्या मध्ये करण्यामुळे, लुडबुड करण्यामुळे किंवा तिच्या त्या तापट स्वभावामुळे. आणि हा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आईला देऊ शकत नव्हता. मामाच बॉय होता, त्याच्यामुळे अमेयचं हे जे काही वागणं होतं ते त्याला आईच्या पुढे तो तोंड देऊ शकत नव्हता. त्याच्यामुळे त्याची ती पहिली 2 लग्न मोडली. आणि तिसरं लग्न जेव्हा त्यांचं ठरलं त्यावेळेला राखीला त्यांनी न्याय द्यायचा ठरवला. आणि आई नव्हती, कोरोनात गेल्यामुळे आई नव्हती. आणि मग त्यामुळे त्या राखी जेव्हा त्याला बघायला आली, जेव्हा त्यांचं लग्न ठरलं त्यावेळेला त्याला पहिली 2 लग्न आठवत होती. त्याने आई कसं वागत होते आपल्या बायकोशी आणि मी कसा स्वतः वागत होतो मलाही काही कळलं नाही. आई म्हणायची की 56 मुली तुला आणून देईन आणि तो मला स्वाभिमान वाटायचा. आणि मी किती स्वार्थी होतो याची त्याला लक्षात आलं या गोष्टी. आणि तिसरं लग्न होतं ते राखीचं. खूप छान प्रकारे त्यांनी तिच्या बरोबर आपले सगळे गुण बदलले आणि चांगल्या रीतीने तो त्या राखी बरोबर राहू लागला. आणि ह्याचं सगळं श्रेय ते त्यांची बहीण हिला होतं. आणि त्यांनी सांगितलं की तूच एक प्री काउन्सिलिंग म्हणा किंवा समुपदेशच कर वगैरे, नेत्राची बहीण. आणि हे खूप छान एक वेगळा दृष्टिकोन होता की इतकी पहिली लग्न होऊन सुद्धा कुठेही कशाचाही उच्चार न करता आपल्या पहिल्या चुका सुधारून ह्या तिसऱ्या आणि तिच्या दुसऱ्या लग्नामध्ये राखीचं आणि अमेयचं खूप छान जमलं. आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी दिलं. ह्या कथेच्या नावाप्रमाणेच तुम्ही या कथेलाही खूप छान वळण दिलेलं आहे. पहिल्या 2 लग्नांचं आणि नंतर जी कथा दिली तुम्ही वळण, एकदम उलट वळण, विरुद्ध वळण देऊन तुम्ही ती कवितेचं सकारात्मक मध्ये तुम्ही रूपांतर केलं. आणि खूप छान हे तुमचं वळण मनाला भावलं. आता तिसरी जी तुम्ही सांगितली ती सची. खरं तर ही बघितलं तर ज्वाला, नावाप्रमाणेच ती ज्वाला होती. स्पष्ट वक्तेपणा होता, सौंदर्य होतं पण आणि हुशारी होती. पण नावाप्रमाणेच ती अशी कुणालाही न मानणारी, न जुमानणारी, प्रत्येक गोष्टीमध्ये कुरबुर करणारी किंवा प्रत्येक गोष्टीत खोडा काढणारी ही अशी ही ज्वाला. पण तेवढाच सलस असा हा मुलगा. इतकं तो तिच्या ज्या वेळेला काही प्रसंग आले त्या वेळेला तो सकारात्मकतेने त्या परिस्थिती तो पालटायचा आणि सांगायचा की नाही. कॉफीच एक साधं उदाहरण द्यायचं तर ती म्हणाली एवढ्या रात्री कोण जेवल्यानंतर कॉफी पितंय का. तर तो काहीही न बोलता तो म्हणाला अगं आईच्या हातची कॉफी तरी पिऊन बघ म्हणजे तुला कळेल की कॉफी किती छान असते. म्हणजे सकारात्मकतेने बदलून आई वडिलांचं सुद्धा त्यांनी
कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही त्यांनी चुका न काढता किंवा तिला त्यांच्या विरुद्ध न बोलता आणि किंवा तिलाही त्यांचं कौतुक न करता तिला कशा दृष्टीने ते वातावरण त्यांनी बदललं याचं एक खूप छान उदाहरण तुमच्या या कथेतून मला मिळालं. आणि समोरची व्यक्ती चांगली वागली तर किती, आणि इतकं असून सुद्धा आई वडील सुद्धा तिला स्वातंत्र्य देतात आणि तिच्या सगळ्या गोष्टी मनापासून करतात. त्याच्यामुळे सुद्धा ती आई एवढी तिची ज्वालाची आई नकारात्मक बोलत होती, तिच्या सासूविषयी नवऱ्याविषयी बोलत नव्हती चांगली, तरी सुद्धा ज्वाला सुधारली आणि आईचं ती न ऐकता सासूचं ऐकायला लागली आणि सासू माझी चांगली आहे म्हणायला लागली. म्हणजे एखादी व्यक्ती कितीही नकारात्मक असली, कितीही वाईट स्वभावाची असली, तरी सुद्धा तिला बदलू शकतो आपण. या कथेतून मला तुमच्या या सखी या कथेतून हे मिळालं की स्वभाव हा माणसाचा बदलता येतो. रवींद्र खानोलकर सर नेहमी म्हणतात की आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टी करू शकतो, अशक्य काहीही नाही. त्याचप्रमाणे इथे अशक्य ही गोष्ट होती ज्वालाला बदलणं, ती गोष्ट शक्य झालेली आहे आणि खूप छान प्रकारे तुमचा हा एक या कथेतून आम्हाला वेगळेपणा जाणवला. आता नंतर मग भगवंताचे दर्शन म्हणजे बघितलं तर असं वाटलं काय भगवंताचं दर्शन म्हणजे हे अध्यात्मावर आहे की काय. पण जेव्हा तुम्ही कथा सांगायला सुरुवात केली त्यावेळेला इतकी वेगळी ही पण कथा होती. तुमच्या चारही कथेतून वेगळे वेगळे भाव आणि वेगळ्या प्रकारच्या चारही कथा होत्या. डॉक्टर विद्या ही एवढी डॉक्टर असून सुद्धा किती चांगली होती, कशी मृदू भाषेत बोलायची, फी कमी असायची आणि तिच्या पेशंट्स खूप असायचे, सगळेजण तिच्या बाजूनी होते. पण नवरा मात्र तिच्या बाजूनी नव्हता म्हणण्यापेक्षा त्याची एक माफक अपेक्षा होती की बायकोनी माझ्या जवळ राहावं, मला वेळ द्यावा वगैरे. तर ही एक माफक अपेक्षा ती नाही पूर्ण करू शकली, तर सगळ्यांनाची ती मन जिंकू शकली, पण ती आशिषचं मात्र ती स्वतःच्या नवऱ्याचं मात्र मन जिंकून नाही शकली. आणि ज्या वेळेला ती क्वारंटाईन म्हणून 1 महिना 2 महिन्यासाठी बाहेर शेजारच्याच ब्लॉकमध्ये राहायला लागली, तेव्हा तिच्या नवऱ्याचं आशिषचं वागणं, त्याचं विचित्रपण आहे. जेव्हा मुलीला कळलं, स्वराला तिने सांगितलं आणि त्याचा सुद्धा ती विचार करत होती आणि ती येऊन आशिषसाठी काहीतरी करणार सकारात्मक किंवा त्याला वेळ देणार, ह्या विचार करणाऱ्याला सुद्धा तिला वेळ मिळाला नाही विद्याला. आणि त्यात दुसऱ्या दिवशी लगेचच तो त्याच्या मैत्रिणीला, आशिष आपल्या मैत्रिणीला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये ऍक्सिडेंट केस घेऊन येतो, त्यालाही लागलेलं असतं. तर इथे नवऱ्याची मैत्रीण आणि तीही दोघही ती तर खूप तिला लागलंय आणि ह्याला सुद्धा लागलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मनामध्ये तिने कुठलीही शंका न आणता, नवऱ्याला कुठलाही नाव न ठेवता डॉक्टर या पेशाला ती जागली. तिने डॉक्टर आपण होताना जी काही आपण प्रतिज्ञा केली होती, जी शपथ घेतली होती, या शपथेचा तिने विचार केला आणि एक डॉक्टर म्हणून तिने पटकन सांगितलं की ओ निगेटिव्ह हा रक्तगट माझाही आहे, मी रक्त द्यायला तयार आहे आणि अजून 2 बाटल्या तुम्ही तयार ठेवा. म्हणजे डॉक्टर या पेशाला ती जागलीच, पण नवऱ्याच्या सुद्धा विरुद्ध रागाने किंवा मला काही माहित नाही किंवा मी देणार नाही वगैरे काहीही न होता सकारात्मकतेचं तुम्ही म्हणालात ते मला नावं ठेवणं किंवा कुठल्याही व्यंगावर बोलणं वगैरे आवडत नाही, तर त्याचप्रमाणे तुम्ही इथेही तिची डॉक्टर विद्याची सकारात्मकता मला ती भावली. आणि ज्या वेळेला आशिष बघतो की हे एवढं मी वाईट वागून सुद्धा विद्या माझ्याशी किंवा माझ्या मैत्रिणीशी किती चांगलं वागते, हे जेव्हा त्यांनी बघितलं तिच्या डोळ्यात, तर तेव्हा त्या डोळ्यामध्ये तिला त्याला आशिषला भगवंताचं दर्शन झालं. ह्या सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या थरातल्या आणि खूप छान सकारात्मकता प्रत्येक
तुमच्या या कथेतून दिसून आली आणि तुमच्या या कथा म्हणजे मनाला स्पर्श करणाऱ्या भावणाऱ्या होत्या आणि त्या नुसत्याच ऐकणाऱ्या नव्हत्या, तर ती कानातून त्या मनामध्ये शिरलेल्या आहेत, हृदयस्थ झालेल्या आहेत. खूपच सुंदर झाले. म्हणजे मी शब्द नाही आहेत माझ्याकडे तुमच्या कथेचं वर्णन, सादरीकरणाचं, अभिवचनाचं वर्णन करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. खूप छान. मी आता तुमच्याविषयी एवढंच म्हणेन की सरस्वतीचं तेज, मांगल्याचं लेणं, लक्ष्मीचा वास, चैतन्याचा साज, मनाचे पंख, कल्पनेच्या भरारी, निश्चय, निग्रह, विवेक या नवरत्नांची खाण असणाऱ्या उज्ज्वलाताई तुम्ही आहात. त्याचमुळे तुमची सगळी स्वप्ने ही साकार झालेली आहेत. ताकदवान स्तोत्र म्हणजे आपले विचार याची तुम्हाला जाण असल्यामुळे तुम्ही कोरोना काळातही आपत्तीचे रूपांतर तुम्ही नव्या संधीत केले. तुमच्या हातून अनेक कलाकृती निर्माण झाल्या. सत्य, सौंदर्य आणि बुद्धी यांचा त्रिवेणी संगम तुमच्यात असल्यामुळे आयुष्याचे स्वर्ग सुख तुम्ही अनुभवत आहात. माझ्या मैत्रिणीला उज्ज्वलाताईला नृत्य थेरपीच्या शिक्षिकेला माझा मानाचा मुजरा. ग्रेट ग्रेट. काय बोललीस तू अपर्णा? हो काय तू एवढ्या बराबर मोकळी झाली सांगून. मला ते